करो भागेगा, यीशु की स्तुति करो भागेगा, यीशु की स्तुति करो भागेगा। वो तो पहले से हरा हुआ, वो तो पहले से हरा हुआ। यीशु की प्रार्थना करो भागेगा, यीशु की प्रार्थना करो भागेगा, यीशु की प्रार्थना करो भागेगा। वो तो पहले से हरा हुआ, वो तो पहले से हरा हुआ। यीशु की सेवा करो भागेगा, यीशु की सेवा करो भागेगा, यीशु की सेवा करो भागेगा। वो तो पहले से हरा हुआ, पहले से हरा हुआ। रत्तम जयम बोलो, रत्तम जयम, रत्तम जयम, ओ रत्तम जयम, रत्तम जयम, रत्तम जयम। यीशु मेरा जगा है, यीशु मेरा जगा है, बोलो यीशु मेरा जगा है, बोलो रत्तम जयम, हालेलुया जयम, बोलो रत्तम जयम, रत्तम जयम, रत्तम जयम। यीशु मेरा आनंद है, यीशु मेरा आनंद है, बोलो यीशु मेरा आनंद है, बोलो रत्तम जयम, रत्तम जयम, रत्तम जयम, ओ रत्तम जयम, ओ रत्तम जयम, रत्तम जयम। यीशु मेरा मुक्तिदाता है, यीशु मेरा मुक्तिदाता है, यीशु मेरा मुक्तिदाता बोलो मेरा हालेलुया बोलो रत्तम जयम, रत्तम जयम, ओ रत्तम जयम, रत्तम जयम। यीशु मेरी शांति है, यीशु मेरी शांति है, यीशु मेरी शांति है, बोलो मेरा रत्तम जयम, रत्तम जयम, रत्तम जयम, रत्तम जयम, बोलो रत्तम जयम, रत्तम जयम। नमो हरि यीशु की है, नमो हरि यीशु की है, नमो हरि बोलो रत्तम जयम, रत्तम जयम, हालेलुया रत्तम जयम, बोलो रत्तम जयम, रत्तम जयम। जीवन की रोटी यीशु की है, जीवन की रोटी यीशु की है, बोलो जीवन की रोटी यीशु है, बोलो रत्तम जयम, हालेलुया रत्तम जयम, रत्तम जयम, रत्तम जयम, रत्तम जयम, रत्तम जयम। जीवन का जल यीशु की है, जीवन का जल यीशु की है, बोलो जीवन का जल, बोलो रत्तम जयम, रत्तम जयम, रत्तम जयम, बोलो रत्तम
तेरे नाम में हर घुटना झुकता है तू सर्वसामर्थ्य वाला पिता तेरे नाम को ऊंचा तेरी महिमा गाती तेरी प्रशंसा करती थैंक यू जीसस सगळे जण दोन को देवाला धन्यवाद त्याच्या दोन त्याची महिमा त्याची आराधना हालेलुया प्रेज देवाच्या शब्दाने या देवाला गजर करूया तो धन्यवादी परमेश्वर आपल्यामध्ये आहे वचनाने तो आपल्यामध्ये आहे माणसाच्या मुखात तो आपल्यामध्ये आहे पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे हालेलुया प्रत्येक ओठ त्याचं स्तवन करेल प्रत्येक सृष्ट वस्तू त्याचं गुणगान गाते हालेलुया प्रभू मी पण तुला धन्यवाद देते आवाज उंचावून तुझी महिमा करते माझे हात घालून मी तुला धन्यवाद देते कारण तू योग्य परमेश्वर आहेस सर्वात योग्य परमेश्वर आहेस हालेलुया थँक यू लॉर्ड जीसस थँक यू मास्टर तुझे
झुका दे बाबा. तू गौरवी परमेश्वर. हालेलुया. तुझ्यासारखा देव नाही, तुझ्या समान कुणी नाही माझ्या बाबा. तुझ्या पोळीला मी कुणी नाही घेऊ शकत. आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझी महिमा करतो. आम्ही तुझी प्रशंसा करतो. तू आमचा बाप आहेस, तू आमचा देव आहेस, तू जीवनाची भाकर आहेस, तू जीवनाचं पाणी आहेस, तूच देवाचा स्वर्गाचं द्वार आहेस, तूच उत्तम मेघपाळ आहेस, जगाचा प्रकाश. हालेलुया. मी तुला धन्यवाद देतो. माझं काम आहे देवा तुझं गौरव करणं. यासाठीच तू मला निर्माण केले तुझ्या हाताने. तू रचलेस मला, माझ्या शरीरामध्ये नाकामध्ये तू श्वास फुंकलायस यासाठी की मला जीवदान मिळेल. मी माझ्या देवाची महिमा गावी, मी त्याच्या नावाला धन्यवाद द्यावा, मी त्याचा आदर आणि सन्मान करावा. मी आभार मानते ही संधी तू मला दिलीस की महामंडळात तुझं स्तवन करायचे, महामंडळात तुझं गुणगान करायचे, महामंडळात तुझी महिमा करण्याची. दावीद राजा म्हणाला की मी महामंडळात देवा तुझं स्तवन करीन. आम्ही देखील धन्य आहोत पित्या की संधी तू आम्हाला दिलीस. आम्ही उपकार स्तुती करतो, तुझ्या पवित्र नावाला आम्ही उंचावतो. इथं पुढची वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो देवा. आमच्याकडे लक्ष लाव, मला आराधना करण्यासाठी मदत कर. तुझी महिमा आमच्या जीवनात होऊ. प्रभू येशूच्या नावात मागते म्हणून तू ऐक पित्या. आज तुझ्या वचनातून माझ्याशी बोल. सर्व वचने आमेन मध्ये स्वीकार. आमेन. परमेश्वर पिता तुझा आत्मा या ठिकाणी उपस्थित आहे आणि प्रभुदेवा खरोखर प्रभुदेवा तुझ्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रभुदेवा तू आमच्याशी बोलावं प्रभुदेवा अशी आम्ही अपेक्षा करतो प्रभुदेवा. आणि आम्ही इच्छा बाळगतो की प्रभुदेवा आम्ही तुझ्या जवळ आलेलो आहोत आणि तुझं वचन सांगतं जो कोणी तुझ्या जवळ येतो प्रभुदेवा तू त्याला घालवून देत नाहीस, तर प्रभुदेवा तू त्याला जवळ घेतोस प्रभुदेवा. आणि प्रभुदेवा तू प्रभू जखम बरी करणारा आणि मलमपट्टी करणारा परमेश्वर आहेस, तू कृपा करणारा देव आहेस, तू दया करणारा देव आहेस प्रभुदेवा, तू काळजी वाहणारा परमेश्वर आहेस. आणि प्रभुदेवा तू आशीर्वाद देणारा देव आहेस आणि प्रभुदेवा तू प्रभू सांत्वन देणारा देव आहेस. तुझ्यापासून या सर्व गोष्टी प्राप्त होतात आणि आज इथे आलेला प्रत्येक व्यक्ती प्रभुदेवा कुठल्या तरी एका गोष्टीसाठी भुकेला असेल प्रभुदेवा येशूच्या नावात प्रभुदेवा ते त्याला आज प्राप्त होईल. कोणीही प्रभुदेवा रिकामा जाणार नाही प्रभुदेवा. ज्या गोष्टीची अपेक्षा करून ते आले असतील येशूच्या नावात प्रभुदेवा ते त्यांच्या जवळ जाते वेळेस असेल प्रभुदेवा असं होऊ दे. त्यांचं अंतःकरण भरून जाऊ दे, त्यांचं हृदय भरून जाऊ दे, त्यांच्या अंतःकरणामध्ये त्यांच्या जीवनाविषयी आशा निर्माण कर प्रभुदेवा. त्यांच्या जीवनाविषयी त्यांच्या भविष्याविषयी असलेल्या गोष्टीविषयी प्रभुदेवा एक निश्चितता त्यांना तू दे आणि तुझं गौरव तू करून घे. प्रत्येकाचा ताबा मी तुझ्या पवित्र हातात. आमची प्रार्थना ऐकणारा देव आहेस, येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक पित्या. आमेन. बसूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. स्तुती असो परमेश्वराने मला या ठिकाणी देवाचं वचन सांगण्यासाठी तुमच्यामध्ये उभं केलं देवाला मी धन्यवाद देतो. आणि यावेळेस आपण वेगवेगळ्या प्रकारे जे परमेश्वराचं नाव आहे किंवा परमेश्वराला लोक बोलवतात त्या गोष्टीविषयी आपण शिकत होतो आणि मी तुम्हाला 4 गोष्टी आतापर्यंत सांगितलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या आठवतात तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. देव सर्वव्यापी आहे. देव काय आहे? सर्वव्यापी. अजून दुसरी सांगा तुम्ही. देव सर्वज्ञानी आहे. आणि त्याच्या अगोदर काय सांगितलं होतं? देव काय आहे? आत्मा आहे. देव काय आहे? आत्मा आहे. आणि आता आपण पाहणार आहोत देव पवित्र आहे. देव काय आहे? पवित्र आहे. हालेलुया. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे देव काय आहे? पवित्र आहे. आणि देव पवित्र असल्यामागे किंवा देव पवित्र आहे त्यामुळे ह्या पृथ्वीवरच्या बऱ्याचशाच गोष्टी ज्या आहेत त्यावेळेस ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस एक गोष्ट आहे की ज्यावेळेस देवाविषयी विचार येतो त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारे देवामध्ये क्वालिटी शोधण्याचा माणसं प्रयत्न करतात. पण लक्षात घ्या जगातला प्रत्येक माणूस वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीवर काय ठरेल बरं? खरा ठरेल. मग देव आत्मा आहे किंवा देव सर्वव्यापी आहे, देव सर्वसामर्थ्य आहे आणि देव सर्वज्ञानी आहे, या गोष्टीमध्ये कदाचित काही लोक फिट बसू पण शकतील. पण देव पवित्र आहे या गोष्टीत मात्र कोणीच फिट बसत नाही. या जगातला कोणीच व्यक्ती फिट बसत नाही. त्यासारखा येशू ख्रिस्तासारखा या जगात दुसरा कोणीही पवित्र
नाही. हालेलुया. ज्यानं आकाश पृथ्वी निर्माण केली त्याच्या सारखा या जगात दुसरा कोणीही पवित्र नाही. प्रेज द लॉर्ड. या क्वालिटीज मध्ये म्हणजे जो सिद्धांत मी तुम्हाला सांगत आहे, ज्या देवाच्या क्वालिटीज मी तुम्हाला सांगत आहे, त्या क्वालिटीज मध्ये कुठलाही व्यक्ती या जगातला दुसरा कोणताही व्यक्ती फिट बसू शकत नाही. कारण ती क्वालिटी कुठल्याही व्यक्तीमध्ये आजपर्यंत आढळलेली नाही. का आणि कशा प्रकारे मी तुम्हाला सांगणार आहे. पण बऱ्याचशाच गोष्टी आहेत की ज्या आपण पाहिल्या पाहिजे. लक्षात घ्या, देव पवित्र आहे. माझ्या बरोबर काढा लेवीचं पुस्तक याचा 11वा अध्याय आणि 44वे वचन. लेवीय याचा 11वा अध्याय आणि 44 वचन. मी परमेश्वर तुमचा देव आहे, म्हणून आपणास पवित्र करून पवित्र राहा. कारण मी पवित्र आहे, म्हणून तुम्ही जमिनीवर रांगत चालणाऱ्या कोणत्याही जातीच्या प्राण्यांमुळे आपणास मिटाळू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खाण्यापिण्याच्या गोष्टींच्या विषयी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. पण एक मुख्यत्वे करून जे शब्द आहेत त्या शब्दाकडे जास्त करून आपण लक्ष देणार आहोत. तो म्हणजे काय की देव काय आहे, पवित्र आहे. देव स्वतः म्हणाला काय की मी पवित्र आहे. हालेलुया. मला सांगा देव पवित्र आहे. यशायाचं पुस्तक याचा 6 अध्याय आणि त्याच्या 1 पासून 5 पर्यंत. 1 पासून 5 पर्यंत यशाया 6 अध्याय 1 पासून 5 पर्यंत आपण वाचूया. उजिया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभू उच्च स्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले. त्याच्या जगाच्या सोग्यांनी मंदिर व्यापून गेले होते. त्याच्या भोवताली सराफीम उभे होते. त्या प्रत्येकाला 6 पंख होते. दोन्ही तो आपले पंख झाकी, तोंड झाकी, दोन्ही आपले पाय झाकी व दोन्ही उडे. ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव होईल. घोषणा करणाऱ्याच्या या वाणीने उंबरटे हल्ले व मंदिर धुराने भरले. तेव्हा मी म्हणालो, हाय हाय, माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो. आणि सेनाधीश परमेश्वर राजाधिराज यास मी आपल्या डोळ्यांनी पाहिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं पावित्र्य शब्दामध्ये वर्णन करता येत नाही. मी तुम्हाला कितीही संदेश दिला, 1 तासभर जरी सांगितलं तरी ते मला पावित्र्य वर्णन करता येणार नाही. जगातला कोणताही माणूस आजपर्यंत त्याच्या पावित्र्याचं वर्णन करू शकलेला नाही. इतका तो पवित्र आहे, इतका तो शुद्ध आहे, इतका तो पूर्णपणे निष्कलंक आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कलंक नाही. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. सगळ्यात शेवटी तुम्ही कधी देवासमोर स्वतः मी देवा अपवित्र आहे किंवा मी अशुद्ध ओठाचा मनुष्य आहे म्हणून कबूल केलं? असा कोणता दिवस आहे कधी कबूल केलं ब्रदर? 2 दिवस झाले. बाकी बाई रोज करत असेल. अजून कोण आहे? कधी? 5 मिनिटं सकाळी. प्रेज द लॉर्ड. 2 दिवस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांनी ह्या महिन्याभरात किंवा ह्या वर्षभरात कबूलच नाही केली गोष्ट? महिन्याभरात चांगली गोष्ट आहे. तुमच्यासारखे धन्य लोक आहात तुम्ही. प्रेज द लॉर्ड. जर असं कबूल करत आहात तर लक्षात घ्या, रोज ते केलं पाहिजे. बाजूला सांगा, रोज कबूल केलं पाहिजे. हे रोज कबूल केलं पाहिजे. बरं लक्षात घ्या, रोज सकाळी ज्यावेळेस पण मी येतो इथे प्रार्थना करायला सकाळी, त्यावेळेस मी रोज हे कबूल करतो की देवा मी अशुद्ध होताचा तुझ्यासमोर येण्याची माझी योग्यता नाही. खरंच नाही. माझ्यासहित तुम्ही सगळेजण, आपण जगातला पृथ्वीवरचा प्रत्येक माणूस त्याच्या समोर येण्याच्या योग्यतेचा नाही, पण ख्रिस्त येशूच्या रक्तात आपण त्याजवळ येऊ शकतो. हालेलुया. तुमचं आणि माझं शरीर, तुमचा आणि माझा आत्मा, तुमचा आणि माझा जीव जो आहे रोज येशूच्या रक्ताने धुतल्या वाचून किंवा शुद्ध केल्या वाचून आपण त्याच्याजवळ जाऊ शकत नाही. लक्षात घ्या, नाही जाऊ शकत. का? कारण तो पवित्र आहे आणि आपण अपवित्र आहोत. आणि अपवित्र ओठांचा, अशुद्ध ओठांचा मनुष्याला रोज हे कबूल करावं लागेल की माझ्याद्वारे पातक होत राहतं आणि म्हणून मी देवा शुद्धीकरण करतो आणि मग तुझ्याजवळ येईल. हालेलुया. ज्यावेळेस तुम्हाला माहित आहे आपली प्रार्थना ही निवास मंडपातल्या प्रवेशासारखी प्रार्थना. निवास मंडपातल्या प्रवेशासारखी. निवास मंडपात प्रवेश कसं करायचे काय माहिती आहे तुम्हाला? त्याच्याविषयी कधी जाणलंय, कधी ओळखलंय, तुम्ही कधी वाचलंय त्याच्याविषयी? लेवीच्या पुस्तकातच ही गोष्ट का आली सांगा बरं? कारण लेवीच्या पुस्तकाचं शुद्धीकरणाच्या गोष्टी लिहून ठेवल्या. हालेलुया. लेवीच्या पुस्तकापासूनच
माणसाच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया परमेश्वरानं लोकांना सांगायला चालू केली. तोपर्यंत ही प्रक्रिया अजून परमेश्वरानं सांगितलेली नव्हती. ती प्रक्रिया सांगू लागला देव तिथून पुढे. आणि मग निवास मंडप तिथून पुढे झालेला आहे. आणि कशा प्रकारे शुद्धीकरण करायचं, सुरुवातीला ते कुठे जात होते माहिती आहे? गंगाळाजवळ. कुठे जात होते? गंगाळ. अंगणामध्ये गंगाळ होतं. तिथं काय होतं? गंगाळ. गंगाळ काय करायचे? पाय धुवायचे. काय करायचे सुरुवातीला? पाय धुवायचे. आणि पुढे जायचे काय असायची? होम वेदी असायची. पुढे काय होती? होम वेदी होती, जी अंगणाच्या तिथं सुरुवातीलाच होती. कुठे होती? अंगणामध्येच होती, जी होम वेदी म्हणतात. होम वेदी मध्ये अर्पण केलं जायचं. काय केलं जायचं? अर्पण केलं जायचं. अर्पण करायचे म्हणजे रक्त अंगावरती काय करायचे? शिंपडायचे. आणि आतमध्ये पवित्र स्थानात जायचे. कुठे जायचे? पवित्र स्थानात. पवित्र स्थानात गेल्यानंतर सुरुवातीला तिथे दीपस्तंभ होता. काय होता? दीपस्तंभ होता. काय होता? दीपस्तंभ. आणि दीपस्तंभासमोर तिथं दिवे उजळलेले असायचे. आणि त्याच्या समोर ते उभे आहेत. काय करायचे? याजकासाठी. याजक सांगतो तुम्ही सगळे याजक आहात बरं. आज सगळेजण याजक आहात. आज काय याजक सांगितले तुम्हाला 2 आठवड्यापूर्वी सांगितलं. तुम्ही काय आहात? तुम्ही सगळेजण याजक आहात. मीच केवळ याजक आहे असं तुम्ही सगळेजण आहात. तेव्हा तुम्हाला सगळ्यांना याजक म्हटलेलं. जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो, येशूच्या वचनावर चालण्याचा निर्णय घेतलाय, तो प्रत्येक मनुष्य याजक आहे. तो प्रत्येक जण गंगाळाजवळ जायचंय, होम वेदीजवळ जातो आणि दीपस्तंभाजवळ जातो. त्याच्यानंतर दीपस्तंभाजवळ गेल्यानंतर शरीर काय झालं? प्रकाशाने उजळतं, प्रकाशित होतं. काय होतं? प्रकाशित होतं. त्याच्यानंतर सर्वात शेवटी म्हणजे पवित्र स्थानामध्ये अजून एक ठिकाण आहे की ज्या ठिकाणी मेजाचं भाकर ठेवले. त्या ठिकाणी काय ठेवले? भाकर ठेवले. तिथं तो काय करतो? भाकर सेवन करतो. आणि आतमध्ये जातो. भाकर सेवन केल्यानंतर कुठे जातो? परम पवित्र स्थानात जातो. कुठे जातो? परम पवित्र स्थान. तिथं परमेश्वराची उपस्थिती. सगळं शुद्धीकरण झाल्याशिवाय आतमध्ये जाऊ शकत नाही. कारण कोणीही येतं आणि म्हणतात नाही नाही मी देवाजवळ चाललो. अरे देवाजवळ जाणार शुद्धीकरण कर बाबा. हालेलुया. त्याला तो काय आहे? पवित्र आहे. त्याच्याजवळ जात असताना तुम्हाला ह्या गोष्टीची जाणीव असली पाहिजे. तुम्हाला हे माझ्या विषयाचा भाग नव्हता तरी पण मी तुम्हाला ही गोष्ट यासाठी सांगितली की आपण त्याचं पावित्र्य जोपर्यंत ओळखत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या अशुद्ध जीवनाविषयी जाणू नाही शकत. हालेलुया. जोपर्यंत त्याला पवित्र म्हणून तुम्ही म्हणणार नाही तोपर्यंत तुम्ही स्वतः अशुद्ध आहात ही गोष्ट तुम्हाला पचणारच नाही. कारण तो पवित्र आहे आणि आपण अशुद्ध आहोत. ही गोष्ट हा डिफरन्स आहे. पण डिफरन्स समजला पाहिजे तर आपण तिथं धाडस न करता पवित्रतेने, नम्रतेने, शुद्ध भावाने, शुद्ध विचारांनी स्वतःचं शुद्धीकरण घेऊन अंगावरती येशूचं रक्त शिंपडून आपण प्रवेश करू शकतो. हालेलुया. नाही तर आपण कुणीही आयरा गेला जाईल आणि म्हणाले नाही मला देव परमेश्वर काम करतो. नाही तर परमेश्वर काम करायला तयार आहे. परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कृपा करतो. आपण लगेच त्याच्या आज पवित्र स्थानामध्ये मरत नाही पण त्याच्या कृपेमुळे मरत नाही. आपल्या पवित्रपणामुळे नाही. लक्षात घ्या. आपण पवित्र आहोत म्हणून आपण मरत नाही असं नाही. त्याच्या कृपेमुळे आपण जिवंत आहोत. प्रेज द लॉर्ड. याजक मरत होते हे देवाच्या त्या ठिकाणच्या अपवित्र गोष्टीमुळे. आणि याजक अपवित्र असायचा म्हणून तो लगेच मरत होता. ठीक आहे. परमेश्वर काय आहे? अति पवित्र आहे. त्याचं शब्दामध्ये आपण वर्णन करू शकत नाही. आपण तिथे उभे सुद्धा राहू शकत नाही त्याच्या पवित्रपणासमोर. आणि म्हणून वारंवार परमेश्वरानं जुन्या करारामध्ये या गोष्टी लिहून ठेवले. का लिहून ठेवलेत माहितीये? काय लिहून ठेवलेलं आहे की तुम्ही तिथं आतमध्ये येऊ नका. सगळ्या लोकांना आतमध्ये अंगणामध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिलेली नव्हती. यहोशुआ आणि मोशे आणि त्याच्यानंतर याजक 4 याजक होते. मी तुम्हाला सांगितले होते मागच्या वेळेस. एलाजार, यथामार, नाबाद आणि अबिहू आणि अहरोन हे 5 याजक आणि त्याच्यानंतर मोशे आणि यहोशुआ आणि काही असे ठराविक लोक जे पवित्र स्थानातल्या भांडांची कामं करणारी होती त्यांनाच फक्त आतमध्ये जाण्याची परमिशन होती. त्याच्या व्यतिरिक्त कोणीही जाऊ शकत नव्हतं. परमेश्वराने स्ट्रिक्ट सांगितलं म्हणजे कुणीही जाऊ शकत नव्हतं. देवाजवळ जाण्याची त्यांना परमिशन. काय अशा गोष्टी बऱ्याचशा जुन्या करारामध्ये आपल्याला वाचायला मिळतात. आता सगळेजण आपण जाऊ शकतो पण सगळेजण जात असताना त्या ठिकाणी काही अटी शर्तींचं पालन करावं लागतं. जसं मी तुम्हाला आता सांगितलं. रोज सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेस पण तुम्ही प्रार्थना कराल, संध्याकाळी प्रार्थना करा, सकाळी प्रार्थना करा, तुम्हाला स्वतःचं शुद्धीकरण करावं लागेल. शुद्धीकरणामध्ये काय काय येतं? येशूजवळ जाणे, आपल्या पापांची काय देणे,
कबुली देणे. येशू माझ्या पापांसाठी मारला गेला आणि तो त्याचं रक्त मला पापापासून शुद्ध करू शकतं. ही गोष्ट स्वतःच्या शरीरावरती लागू करणं आणि म्हणणं की तुझ्या रक्ताने माझं शरीर काय होते, शुद्ध केलं जाऊ दे. आणि त्याच्या समोर जाणं आणि दीपस्तंभासमोर उभं राहणं म्हणजे बायबल वाचन करणं. हालेलुया. काय करणं, देवाचं वचन वाचणं. कारण प्रकाश कुठून प्राप्त होतो, वचनातून प्राप्त होतो. बेजाची भाकर जी कुठून मिळते आपल्याला, वचनातून मिळते. ह्या सगळ्या गोष्टी खूप डीप आहेत, खोलवर आहेत. एवढं खोलवर मला जायचं नाही तुम्हाला. पण पवित्र ह्या गोष्टी ज्या आहेत, पवित्रपणा जो आहे त्या पवित्रपणाकडे आपण जाण्यासाठी देव पवित्र आहे ह्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. कारण देवानं मंडपात येऊ नका म्हणून सांगितलं होतं, पर्वताला स्पर्श करा म्हणून सांगितलं होतं, त्याच्यानंतर दगडाला पण स्पर्श करू नका म्हणून सांगितलं होतं. हे सगळं सांगण्याचं कारण काय होतं माहितीये, देव पवित्र. सगळ्या सांगण्याचं कारण काय होतं, देव त्यांच्यावर अन्याय करत होता, देव रागावला होता, देव चिडला होता असं काही नाहीये. किंवा देव कृपा करू इच्छित नव्हता असं पण नाही, आशीर्वाद देऊ इच्छित नव्हता असं पण नाही. देव पवित्र आहे म्हणून तो असं सांगत होता. मोशेला सुद्धा तो असं म्हणाला की कोणीही माणूस मला पाहून जिवंत राहू शकत नाही, मला पाहून जिवंत राहू शकत नाही. का जिवंत राहू शकत नाही, कारण देव अति पवित्र आहे आणि मनुष्य पूर्णपणे अपवित्र आहे. म्हणजे तो पवित्र असताना, आपण अपवित्र असताना आपण त्याला पाहून जिवंत राहू शकत नाही. आणि म्हणून तो म्हणाला की मी केवळ पाठमोरा दिसेल तुला, पाठमोरा म्हणजे माझी पाठ दिसेल, माझा चेहरा तुला दिसणार नाही. देवाने मोशेला सुद्धा आपला चेहरा दाखवला नाही. का माहितीये, कारण मोशे अजून सुद्धा या अपवित्र जगामध्ये होता आणि त्याच्यामुळे अपवित्र जगामध्ये कोणीही त्याचा चेहरा पाहून जिवंत राहू शकत नव्हतं. आणि म्हणून त्याचा चेहरा दाखवला नाही, कारण तो इतका पवित्र आहे. आणि म्हणून बऱ्याच वेळेस देव आपल्याला आपल्या जीवनामध्ये या गोष्टी प्रगट करतो की तो पवित्र आहे. आणि म्हणून शुद्धीकरणाशिवाय आपण त्याच्या जवळ जाऊ शकत नाही. आणि म्हणून ही गोष्ट आपल्या मनामध्ये अगदी पूर्णपणे ठसवा की शुद्धीकरणाशिवाय तुम्हाला प्रार्थना तुम्ही करता कामा नये, शुद्धीकरणाशिवाय त्याच्या जवळ जाता कामा नये. चर्चमध्ये पण ज्यावेळेस तुम्ही या त्यावेळेस आपले डोळे थोड्या वेळासाठी बंद करा आणि म्हणा प्रभूला की प्रभूजी माझ्या जीवनाचं, माझ्या शरीराचं, माझ्या आत्म्याचं, जीवाचं शुद्धीकरण होऊ दे. हालेलुया, हालेलुया. जर आत्मा तारला गेलेला आहे आपला, लक्षात घ्या, आपला आत्मा तारला गेलेला आहे, पण जीव मात्र ह्या जगामध्ये सगळीकडे फिरत आहे. आपलं शरीर इकडे तिकडे फिरतंय, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण पाहत आहोत आणि या सगळ्यामध्ये पापाचा लवलेश जो आहे तो आपल्या शरीरामध्ये आहे, आपल्या जीवनामध्ये आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळे आपल्याला शुद्धीकरण करणं गरजेचं आहे, कारण तो पवित्र आहे. हालेलुया. त्याचं पवित्र जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत मनुष्याला आपण पापी आहोत या गोष्टी समजत नाही. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली, देव पवित्र आहे. त्याच्या समान ह्या जगामध्ये दुसरा कोणीही पवित्र नाही. हालेलुया. पवित्र असण्यासाठी काय काय करावं लागतं, पवित्र असणारा माणूस चोरी करत नाही. काय करत नाही, पवित्र असणारा माणूस चोरी करतो नाही, करत चोरी करत नाही, तो लबाड बोलत नाही, खोटं बोलत नाही. पवित्र असणारा माणूस लग्न करत नाही. पवित्र लग्न होऊ शकत नाही, पवित्र व्यक्तीचं लग्न होऊ शकत नाही, लग्न करत नाही. म्हणजे जर समजा असं कोणी म्हणत असेल की मी एकमेव पवित्र आहे आणि तो चोरी पण केली, त्यांनी तो खोटं पण बोलला, युद्ध पण केली, तलवार पण चालवली, लोकांना मारहाण पण केली, लोकांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा त्रास पण दिलाय, त्याचं लग्न पण झालंय, त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक पत्नी पण आहेत आणि तो म्हणतो मी पवित्र आहे, तर तो खोटं बोलतो, तो पवित्र नाहीये, तो देव नाही. प्रेज द लॉर्ड. कारण देव काय आहे, देव पवित्र आहे. हालेलुया. बाजूला सांगा, देव पवित्र आहे आणि पवित्र व्यक्तीचं लग्न होऊ शकत नाही, पवित्र व्यक्तीचं लग्न होऊ शकत नाही. आणि म्हणून येशू ख्रिस्ताकडे ज्यावेळेस तुम्ही पाहता, येशूचं लग्न झालं नाही, येशू कधी खोटं बोलला नाही, येशू कधी रथात बसला नाही, येशूने ह्या जगातल्या सुखसुविधांचा लाभ घेतला नाही, येशूने कुणाला मारलं नाही, येशूने स्वतः आपला प्राण क्रूस खांबावरती अर्पण केला. त्याच्यानंतर येशूने आपलं जीवन या जगातल्या प्रत्येक पापी व्यक्तीसाठी अर्पण केलं. तो मारत असताना कुठल्याही प्रकारे शिक्षा त्याने केली नाही कुणाला. वेगवेगळ्या प्रकारच्या अशा गोष्टी आहेत की ज्या येशूमध्ये ज्या क्वालिटीज तुम्ही शोधायला पाहा त्या सगळ्या क्वालिटीज तुम्हाला पाहायला मिळतील. तो कधी खोटं बोलला नाही, मारहाण केली नाही, त्याच प्रकारे त्याने व्यभिचार केला नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या कुठल्याही पापाचा लवलेश सुरुवातीपासून म्हणजे जन्मापासून मरेपर्यंत त्याच्या जीवनामध्ये आढळला नाही. आणि म्हणून आपल्याला बायबल सांगतं की तो एकमेव पवित्र देव आहे आणि त्याच्यावर आपण विश्वास ठेवत आहोत, तो पवित्र आहे. हालेलुया. लक्षात घ्या, त्याच्यासारखा दुसरा कोणी या जगामध्ये पवित्र नाही. तुम्ही ज्यावर विश्वास ठेवतात त्याच्यावर तुम्हाला कॉन्फिडन्स असला पाहिजे, त्याच्यावर तुम्हाला पूर्णपणे खात्री असली पाहिजे की माझा पवित्र देवावर विश्वास आहे. हालेलुया. कुणावरती विश्वास आहे, पवित्र देवावर,
की जो आपलं पावित्र्य जपून आहे. कारण येशू ख्रिस्ताचा जन्म कुठे झाला होता? कुमारी मरियेच्या पोटी झाला. कुठे झाला होता? येशूचा जन्म कुणाच्या द्वारे झाला? कुमारी मरियेच्या पोटी झाला. आणि कुमारी मरिया ही काय होती? पूर्णपणे त्या ठिकाणी पवित्र होती. योसेफाशी तिचा काहीही संबंध नव्हता. कारण बायबल सांगतं पवित्र आत्म्याने तिच्यावर छाया केली आणि त्याच्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. म्हणजेच काय? येशू ख्रिस्ताचा जन्म पापातून झालेला नाही. येशू ख्रिस्ताचा जन्म मनुष्याच्या इच्छेनुसार, देहाच्या इच्छेनुसार झालेला नाही. कारण बायबल सांगतं योहान शुभवर्तमान याचा पहिला अध्यायामध्ये आपल्याला वाचायला मिळतं 13, 14, 15 मध्ये की येशूचा जन्म देहाची इच्छा, मनुष्याची इच्छा अथवा जगातल्या कोणत्याही व्यक्तीच्या द्वारे झाला नाही, तर पवित्र आत्म्याद्वारे झाला. हालेलुया. आणि म्हणून येशू काय आहे? पवित्र आहे. हालेलुया. म्हणून येशू पवित्र आहे. यशायाचं पुस्तक याचा 14वा अध्याय 13 ते 15 वचन वाचूया. यशाया 14वा अध्याय 13 पासून 15. जो तू आपल्या मनात म्हणालास मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणावर माझे सिंहासन उंच करेन, उत्तर भागातील देव सभेच्या पर्वतावर मी विराजमान होईल, मी मेघावर आरोहण करीन, मी परात्परा समान होईल, त्या तुला अधोलोकात गद्देच्या अधोभागात टाकले आहे. या ठिकाणी सैतानाचं वर्णन आहे. कोणाचं वर्णन आहे? सैतान. नंतर तुम्ही वाचा तो अध्याय. त्याच्यानंतर 28वा अध्याय एचकेलचं पुस्तक 28वा अध्याय वाचा तुम्ही. नंतर मी आता नाही वाचत आहे. एचकेल 28वा अध्याय 14 पासून 17 पर्यंत तुम्हाला सैतान कसं झाला याच्याविषयीचं वर्णन वाचायला मिळेल. तुम्ही घरी जाऊन वाचू शकता, लिहून ठेवा. पण सैतान कसं झाला माहिती आहे तुम्हाला? सैतान कसं झाला? सैतान दारू पित होता, सैतान खोटं बोलत होता. सैतान का झाला? सैतान व्यभिचार करत होता. अहो सैतानाने जे माणूस पाप करत होता त्यातलं काहीच केलं नव्हतं. सैतानाने एकच चूक केली होती. माहिती तुम्हाला? कोणती चूक केली होती? तो देवा समान होऊ इच्छित होता. कुणा समान होऊ इच्छित होता? देवा समान. ही सगळ्यात मोठी चूक होती. या चुकीमुळे तो सैतान झाला. लक्षात घ्या, आजकाल माणसं जे आहेत ते देवा समान माणसाला ज्यावेळेस लेखतात ना त्यावेळेस सैतानाच्या त्या कृत्याला ते सामील होतात. कारण लक्षात घ्या, देवासारखा ह्या जगात दुसरा कोणीही होऊ शकत नाही. हे सगळ्यात मोठं पातक आहे की ज्या पातकाकडे आज मनुष्य काय करत आहे? बरं, दुर्लक्ष करत आहे. व्यभिचार, दारू पिणं, व्यसन करणं, शरीराचं खराबी करणं, वेगवेगळ्या प्रकारची मारहाण करणं, खून करणं, चोरी करणं, या सगळ्या गोष्टींपेक्षा सर्वात मोठं पातक आज माणूस कोणतं करत आहे माहिती आहे? देवासारखं कुणाला तरी नेमून ठेवत आहे आणि त्या मनुष्याच्या गोष्टीला काय करत आहे? देव नेमत आहे. कारण सैतानाचं हे पातक होतं आणि या पातकामुळेच तो सैतान झालेला होता. कारण हीच गोष्ट आहे की माझं सिंहासन मी देवापेक्षा उंच करेन असं त्याला वाटलं, म्हणून तो सैतान झाला. या जगातली जी पातकं आपण ज्याला पातक म्हणतो ते पातक त्याने केलेलं नाही. लक्षात घ्या. पण या पातका व्यतिरिक्त सगळ्यात मोठं पातक त्याने हे केलं की कुणाला तरी त्याने आणून बसवायचा प्रयत्न केला किंवा स्वतः तो जाऊन बसला आणि त्याच्यामुळे तो सैतान झाला. मनुष्य सुद्धा आज जगामध्ये ह्याच गोष्टी करत आहे. जोपर्यंत तुम्ही देवा समान दुसरा कोणीही नाही, त्याच्यासारखा पवित्र कोणीही नाही, ही गोष्ट ठामपणे तुमच्या हृदयात बसत नाही, तोपर्यंत सैतानाच्या कृत्याला माणूस सामील असतो. आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये ही खात्री असायला हवी की त्याच्यासारखा पवित्र कोणीही नाही. बाजूला सांगा, त्याच्यासारखा दुसरा कोणीही पवित्र नाही. कारण पवित्र तोच आहे. लक्षात घ्या. कारण जो पवित्र आहे त्या पवित्रतेमध्ये, त्याच्या पवित्रतेच्या व्याख्येमध्ये कोणीही फिट बसू शकत नाही. जगातला कोणताही माणूस नाही, सैतान नाही, माणूस नाही, वस्तू नाही. जगातली कोणतीही तत्सम वस्तू, कुणाचंही नाव घ्या तुम्ही आणि कोणत्याही वस्तूचं नाव घ्या, तो कोणीही त्याच्या सारखा पवित्र असू शकत नाही. आणि म्हणून पवित्रतेच्या बाबतीत परमेश्वर मात्र आपल्याला सावध करत आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, त्याचं पावित्र्य अनंत काळापर्यंत टिकणारं पावित्र्य आहे. थोड्या वेळासाठी सटिकणारं पावित्र्य नाही. येशू ख्रिस्त जन्मापासून पावित्र्य होता, मरेपर्यंत पवित्र. हालेलुया. जन्मापासून मरेपर्यंत तो पवित्र होता. सैतान त्याच्याजवळ परीक्षा घेण्यासाठी आला, पण तो परीक्षेत पडला मात्र नाही, परीक्षेत नापास मात्र झाला नाही. सैतानानं वेगवेगळ्या प्रकारचे लोभ त्याच्यासमोर आणले आणि बऱ्याच वेळेस आणले. येशू ख्रिस्तासमोर बऱ्याच वेळेस लोभ आले, पण त्या सगळ्या लोभांच्या मध्ये तो कुठेही फसलेला आपल्याला पाहायला मिळत
नाही. त्याच्या शिष्यांच्या कर्मी तो आला, फास्टिंग मध्ये तो असताना आला, त्याच्यानंतर गेत्सेमनी बागेमध्ये सैतान आला, क्रुसावरती असताना आला आणि वेगवेगळ्या प्रकारे सैतान वेगवेगळ्या माणसांच्या द्वारे सैतान त्या जीवनामध्ये काम करण्याचा प्रयत्न करत होता. पण येशू मात्र फसलेला नाही, त्याचं पावित्र्य त्यानं सोडलेलं नाही. अनंत काळापर्यंत देव पवित्र आहे. हालेलुया. अनंत काळापर्यंत त्याचं पावित्र्याचं वर्णन आपण शब्दामध्ये करू शकत नाही, पण ही गोष्ट तुमच्या मनामध्ये असली पाहिजे की देव अनंत काळापर्यंत पवित्र आहे. कारण स्वर्गामध्ये कंटिन्युअसपणे देवदूत एकच गोष्ट बोलत आहे. प्रकटीकरणाचं पुस्तक 4 अध्याय आणि 8व्या वचनामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. प्रकटीकरण 4:8. कंटिन्युअसपणे ते म्हणत आहेत. काय म्हणत आहेत? त्या चारही प्राण्यांच्या प्रत्येकी 6 पंख असून ते प्राणी आतून बाहेरून सर्वांगी डोळ्यांनी बनलेले होते आणि पवित्र 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 जो होता, जो आहे व जो येणार, तो सर्व समर्थक प्रभू देव असे ते रात्र दिवस म्हणतात. ते कधीच प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण त्या प्राण्यांना काय होते बरं? सर्वांगी. तेच वर्णन जे यशाच्या पुस्तकात आपण वाचलं 6व्या अध्यायामध्ये, तेच वर्णन या ठिकाणी पण लिहिले आणि सांगितलंय, पवित्र पवित्र जो होता, जो आहे, जो येणार आहे, तो सर्व समर्थ प्रभू आहे. माझ्या मागे म्हणा, पवित्र पवित्र जो होता, जो आहे, जो येणार, जो सर्व समर्थ प्रभू देव. प्रेज द लॉर्ड. असे ते रात्रंदिवस म्हणतात, ते कधीच थांबत नाही. हालेलुया. स्वर्गात कंटिन्युअसपणे आपल्याला हे म्हणत राहायचं आहे. ज्यावेळेस आपण स्वर्गात जाऊ त्यावेळेस सतत म्हणायचं आहे, पवित्र 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 पवित्र. कंटिन्युअसपणे जो होता, जो आहे आणि जो असणार आहे. म्हणजे जो पवित्र अगोदर होता, आता पण आहे आणि अनंत काळापर्यंत जो पवित्र असणार आहे, तो देव पवित्र आहे. हालेलुया. ही गोष्ट तुमच्या मनामध्ये ठाम बसली पाहिजे की पवित्र देव पवित्र आहे आणि त्याच्या पवित्रतेला कोणी या जगातला व्यक्ती चॅलेंज करू शकत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, 2 गोष्टी तुम्हाला सांगितल्या. देव पवित्र आहे, त्याच्या समान दुसरा कोणी नाही. त्याचं पावित्र्य जे आहे ते तुमच्या आणि माझ्यामधून प्रगट झालं पाहिजे. अजून एक वचन वाचा, गणनाचं पुस्तक 20वा अध्याय 12वं वचन. गणना 20:12. त्याचं पावित्र्य तुमच्यामधून प्रगट झालं पाहिजे. ही गोष्ट आपल्याला वाचायला मिळते या ठिकाणी 20:12. यावर परमेश्वराने मोशे व आरोन यांना म्हटले, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आणि इस्रायल नाही आणि इस्रायल लोकांसमक्ष माझे पावित्र्य प्रगट केले नाही, म्हणून या मंडळीला जो देश मी दिला आहे त्या देशात यांना नेणे तुमच्या हातून घडणार नाही. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी एक घटना घडली. काय घटना घडली? की मोशे आणि आरोनाला देवाने एक आज्ञा दिली होती. ती आज्ञा काय होती? की जा आणि खडकाला काय करा? आज्ञा करा. आज्ञा करा आणि खडकातून काय होईल? पाणी येईल. इस्रायल लोक खूप त्यांच्या डोक्यात कालवा करत होते. ते म्हणत होते, चला आम्हाला पाणी पाहिजे, पाणी पाहिजे, आम्ही भुकेले आहोत, आम्ही तहान लागली आम्हाला. ते गेले आणि दगडाला काय केलं त्यांनी? देवाने त्याला सांगितलं आज्ञा करा. दगडाला त्यांनी आज्ञा न करता काय केलं? काठी मारली, पाणी निघालं. इस्रायल लोक पाणी प्यायले. देवाला आरोन आणि मोशेला इकडे बोलवलं, तेव्हा तुम्ही दोघांनी माझी आज्ञा मानली नाही, माझं पावित्र्य प्रगट केलं नाही, म्हणून तुम्ही कनान देशात जाणार नाही. दोघं लक्षात घ्या. देवानं या ठिकाणी पावित्र्य प्रगट केलं नाही. हा शब्द का वापरला बरं? सांगा बरं, का शब्द वापरला हा? की माझं पावित्र्य प्रगट केलं नाही. देव हे म्हणू शकला असता की तुम्ही माझी आज्ञा मानली नाही, असं म्हणू शकला असता ना देव? देव असं म्हणू शकला असतं का? असं म्हणू शकला असतं की तुम्ही माझी आज्ञा मानली नाही म्हणून तुम्ही कनान देशात जाणार नाही. पण देव काय म्हणतो माहितीये? त्याच्या पुढे जाऊन देव असं म्हणतो, तुम्ही माझं पावित्र्य प्रगट केलं नाही. तुम्ही माझं काय केलं नाही? पावित्र्य प्रगट केलं नाही. आणि देव असं बऱ्याच वेळेस बायबलमध्ये म्हणतोय बरं, बऱ्याच वेळेस बऱ्याच लोकांना देवानं असं सांगितलेलं आहे की तुम्ही माझं पावित्र्य प्रगट केलं पाहिजे. हालेलुया. लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण त्याच्या आज्ञा पाळतो, आपण ज्यावेळेस त्याच्या म्हणण्यानुसार वागतो, त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण काय करत असतो? आपण त्याचं पावित्र्य प्रगट करत असतो. तो पवित्र आहे ही गोष्ट लोकांसमोर आपण काय करत असतो बरं? प्रगट करत असतो. ठीक आहे, मला मान्य झालं देव पवित्र आहे, पण मी माझ्या जीवनातून त्याचं पावित्र्य प्रगट करत आहे का? ही जास्त महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, मला मान्य झालं, माझ्या मनाने कबूल केलं, माझ्या शरीराने पण हे मान्य केलेलं आहे की आता देव पवित्र आहे, देव शुद्ध आहे, मी माझं स्वतःचं शुद्धीकरण पण करतोय, पण
मी माझ्या जीवनातून त्याचं पावित्र्य प्रगट करतोय का, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. बायबलमध्ये तुम्हाला वारंवार ही गोष्ट वाचायला मिळते. स्तोत्र 106 अध्याय 33 वचन. स्तोत्र 106 त्याचं 33 वचन आहे. कारण त्यांनी त्याच्या आत्म्याला विरोध केला आणि त्यांनी अविचारी शब्द तोंडातून काढले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काय केलं त्यांनी? देव का म्हणाला माहिती आहे असं? देव का म्हणाला बरं असं? देव यासाठी असं म्हणाला की त्या ठिकाणी बायबल असं सांगतं की ही घटना जी आहे, हे जे वचन वाचलं आपण 106:33 वचन जे आहे ते वचन त्याच घटनेविषयी, जी घटना आपण वाचलेली आहे जी गणनाच्या पुस्तकामध्ये, त्याच घटनेविषयी की मोशे आणि आरोनाला परमेश्वर काय म्हणतो की त्यांनी माझ्या आत्म्याला विरोध केला. कशाला विरोध केला? आत्म्याला विरोध केला. लक्षात घ्या, आज मंडळांच्या मध्ये आज देवाचीच लोक, कारण पावित्र्य कोण प्रगट करू शकतं? देवावर जे विश्वास ठेवतात तेच प्रगट करतात. बाजूला सांगा, पावित्र्य प्रगट करून तू पावित्र्य प्रगट करू शकतो. बाजूला तोंड करा, तू पावित्र्य प्रगट. अविश्वासणाऱ्यांची गरज आहे का? नाही नाही नाही. अविश्वासणाऱ्यांची गरज नाही. अविश्वासणारा माणूस देवाचं पावित्र्य प्रगट करू शकतो? नाही प्रगट करू शकत, कारण त्याला देव पवित्र आहे हेच मान्य झालेलं नसतं. पण ज्याला हे मान्य होतं की देव पवित्र आहे, देव शुद्ध आहे, जो स्वतः जातो देवाजवळ आणि म्हणतो देवा तू पवित्र आहे, देव शुद्ध आहे आणि पवित्रतेनं मी तुझी आराधना करतो, तोच माणूस बाहेर जाऊन काय करणार आहे? देवाचं पावित्र्य प्रगट करणार आहे. जो देवाजवळ आलेला आहे तोच पावित्र्य प्रगट करणार आहे. म्हणजेच त्याला हे मान्य असलं पाहिजे की देव त्याच्या आत्म्याने काय करतो बरं? काम करतो. लक्षात घ्या, पावित्र्य प्रगट करण्यासाठी त्याला त्या गोष्टीच्या देवाने जे सांगितलेले त्या गोष्टी मान्य असल्या पाहिजे. बरेच विश्वासणारे आज आपल्या जीवनामधून त्याचं पावित्र्य प्रगट करत नाही. लोक विश्वासणारे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी, चुकीच्या गोष्टींच्या मध्ये गुंतलेले, त्यांना त्याचं पावित्र्याचं गांभीर्य राहिलेलं नाही की माझ्यामध्ये कोण आहे? विसरले तुम्ही, माझ्यामध्ये कोण आहे? अहो, माझ्यामध्ये देवाचा आत्मा आहे. हालेलुया. मी काय आहे? विसरले तुम्ही. देव काय आहे? आत्मा आहे. देव कुठे राहतो? देव तुमच्या आणि माझ्यामध्ये राहतो. हालेलुया. देव आत्मा आहे आणि देव तुमच्या आणि माझ्यामध्ये राहतो आणि माझ्यामध्ये देवाचा आत्मा आहे आणि माझ्याद्वारे जे देवाचं पावित्र्य आहे, कारण देव जो आत्मा आहे तो जो माझ्यात राहतो तो पवित्र सुद्धा आहे. देव केवळ आत्माच नाही, देव तो काय आहे? जो आत्मा आहे तो काय आहे? पवित्र आहे. जो पवित्र आहे तो माझ्यातून काय करू इच्छितो? लोकांसमोर प्रगट होऊ इच्छितो, पावित्र्य प्रगट करू इच्छितो. आणि जर मी पावित्र्य प्रगट करणार नाही तर लोकांसमोर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी प्रगट होतील की ज्याच्याद्वारे लोकांचं जीवन खराब होईल. कारण बरीच लोक जे अविश्वासणाऱ्यांसमोर स्वतःच प्रगटीकरण देत आहेत, स्वतःच जे कॅरेक्टर उभं करतायत ते मात्र पवित्र कॅरेक्टर राहिलेलं नाही. पवित्र राहिलेलं नाही. अविश्वासणाऱ्यांसमोर त्यांचं जे आचरण आहे ते आचरण पवित्र राहिलेलं नाही. म्हणजेच काय, ती स्वतःची साक्ष आहे ना ती वेगवेगळ्या प्रकारे चुकीची खराब करतात. लक्षात ठेवा, बरेच जण, तुम्ही सगळेजण विश्वासणारे आहात. तुम्ही तुमच्या मित्रांसमोर, तुमच्या नातेवाईकांसमोर काय हे कबूल केलेलं आहे की तुम्ही विश्वासणारे आहात आणि तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवताय आणि येशूच्या वचनावर चालल्यामुळं तुमच्या जीवनामध्ये आनंद आहे, शांती आहे, समाधान आहे, सुख आहे, देवाचं पवित्र काम आहे. मी निंदा करत नाही, मी दुसऱ्याच्यावर टीका करत नाही, मी कोणत्याही प्रकारचं व्यसन करत नाही, मी लबाडी करत नाही, वेगवेगळ्या प्रकारे कुणाला फसवण्याचं काम करत नाही, माझ्याद्वारे कुठल्याही प्रकारे देवाची निंदा होईल असं कोणतंही काम मी करत नाही. मॅक्सिमम लोक याचं उत्तर नाही असं देतील. लक्षात का? कारण त्यांनी त्यांच्या नातेवाईकांसमोर बऱ्याच वेळेस त्यांची साक्ष आहे ती खराब केली, मित्रांसमोर त्यांची साक्ष आहे ती खराब केलेली. कारण लक्षात घ्या, पावित्र्य प्रगट करण्यासाठी देवाला तुमची आणि माझी गरज आहे. बाजूला सांगा, देवाला तुझी गरज आहे. जर तुम्ही त्याचं पावित्र्य प्रगट करणार नसाल तर तुम्ही बाजूला केले जाल इस्रायल लोकांचा. बायबलमध्ये लिहिलेलं आहे की इस्रायल लोकांना परमेश्वरानं काय केलं माहितीये? बाजूला केलं. कारण ते त्याचं काय करत नव्हते? पावित्र्य प्रगट करत नव्हते. या ठिकाणी मोशे आणि आरोनाला देव काय म्हणाला? तुम्ही माझं पावित्र्य प्रगट केलं नाही, मी आज्ञा करण्याद्वारे सुद्धा खडकातून पाणी काढू शकतो. ही गोष्ट लोकांना तुम्ही दाखवून दिली नाही, याचा अर्थ तुम्ही कनान देशामध्ये जाणार नाही. लोक इतके वर्ष देवाने त्यांना चालवलेलं होतं, इतके वर्ष पुढारी पण करणाऱ्या माणसांना एका क्षणामध्ये देवाने बाजूला केलं. का बाजूला केलं माहितीये?
कारण देवाचं पावित्र्य त्यांनी प्रगट केलेलं नाही. इस्रायल लोकांना देवाने बाजूला केलं. वाचा माझ्या बरोबर दुसरे राजाचा 17वा अध्याय 14-15 वचन. दुसरे राजे 17वा अध्याय 14-15. इतके असूनही ते ऐकेना तर त्यांच्या पूर्वजांनी आपला देव परमेश्वर याचवर विश्वास न ठेवता मान ताट केली. त्याप्रमाणे त्यांनी केले आणि त्यांनी त्याचे नियम, त्याच्या वाडवडिलांशी केलेला त्याचा करार व त्यास पडविलेले त्याचे निर्बंध याचा त्यांनी आवेर केला. ते भ्रामक गोष्टींच्या मागे लागून भ्रांत झाले आणि ज्या आसपासच्या परराष्ट्राप्रमाणे करू नका असे परमेश्वराने त्यास बजावले होते त्याचे त्यांनी अनुकरण केले. आसपासच्या परराष्ट्राप्रमाणे करू नका असे परमेश्वराने त्यास बजावले होते त्यांचे त्यांनी अनुकरण केले. लक्षात घ्या, आज लोकांची विश्वासधाऱ्यांची मन काय झाली बरं? कृपेमुळे कठीण झाली. कशामुळे कठीण झाली? कृपेमुळे. देव काय करत नाही आता? शासन करत नाही, लगेच शासन करत नाही. म्हणजे आता कशाचा काळ आहे? कृपेचा काळ. आणि ह्या कृपेच्या काळामध्ये लोकांची विश्वासधाऱ्यांची मन काय झाली बरं? कठीण झाली. आणि इतकी कठीण झाली की त्यांना कोणत्याही प्रकारे अशा प्रकारे देवाचं पावित्र्य लोकांसमोर त्याची साक्ष खराब करताना, त्याचं पावित्र्य प्रगट न करताना काहीच भीती वाटत नाही. का भीती वाटत नाही? कारण त्यांच्यावर कृपा आहे. सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे. बऱ्याच विश्वासदारांना मी ओळखतो की ज्यांच्या जीवनात देवाने त्यांना खूप आशीर्वाद दिलाय, खूप कृपा केली, खूप काही सगळ्या गोष्टी दिल्या. त्यांच्या जीवनामध्ये देवाने इतकं काम केलंय, इतकं काम केलेलं आहे. आणि त्यांच्याविषयी मला असं ऐकायला मिळतं, अरे तो तर आत्महत्येचा विचार करतो, तो तर त्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अशा वाईट गोष्टी आहेत, त्या जीवनामध्ये घरामध्ये असं वादविवाद चालू आहे आणि त्याची साक्षी खूप खराब झालेली आहे. आणि अविश्वासदार हे सांगतो बरं, ज्याचा देवावर खूप अजिबात विश्वास नाही, ज्याचा देवावर विश्वासच नाही, तो असं सांगतो की अशा अशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत. का होत आहेत? कारण पावित्र्य लोकांसमोर प्रगट करायला लाज वाटत आहे. का होत आहे हे असं? कारण त्यांना कृपेमुळे त्यांचं हृदय कठीण झालंय. ह्या इस्रायल लोकांचं काय झालं होतं? हृदय कठीण झालं होतं. आणि ही जी घटना आपण वाचतोय ना, ह्या कितीतरी हजारो वर्ष ह्याच्यामध्ये गेले, कितीतरी वर्ष गेले, शेकडो वर्ष गेले. आणि या शेकडो वर्षांच्या मध्ये बरेच राजे होऊन गेले, बऱ्याच गोष्टी आल्या आणि यामध्ये त्यांनी त्याचं पावित्र्य प्रगट केलं. लोकांसमोर साक्षी खराब केली, लोकांसमोर दाखवून दिलं की आमचा देव, आम्ही काहीही करा, परमेश्वर आमच्या कृपा करा. असं नाही बरं, असं नाहीये. जरी हा कृपेचा काळ असेल तरी सुद्धा आपण साक्ष सांगण्यासाठी आहोत, साक्ष आपल्या बोलण्यातून प्रगट करण्यासाठी आहोत, आपल्या आचरणातून लोकांना ख्रिस्त दाखवण्यासाठी या जगात आहोत. आपण आपल्या जीवनातून दाखवण्यासाठी आहोत की येशू प्रेम करतो, येशू पवित्र आहे, येशू शुद्ध आहे, येशू चांगलं काम करतो आणि येशूनी ह्या गोष्टी केलेल्या आहेत. या गोष्टी तुमच्या आणि माझ्या कृतीद्वारे दिसल्या पाहिजे, यासाठी आहोत आपण. पण बरेच लोक आजकाल जगामध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये गुंतलेले नाही, कारण कठीण झाले लोकांचं हृदय. आणि ह्या कठीणपणातून विश्वासदारांनी बाहेर आलं पाहिजे. कारण बरेच लोक काय आहेत बरं? कठीण झाले. आणि ह्या सगळ्या कठीणपणातून जोपर्यंत बाहेर येणार नाही तोपर्यंत पावित्र्य प्रगट होणार नाही. बायबलमध्ये ज्यांच्या पण विषयी तुम्ही वाचा, कोणाविषयी वाचा तुम्ही, मोशे आणि आरोनाविषयी तुम्ही वाचा, त्याच्यानंतर शमशोनाविषयी तुम्ही वाचा, त्याच्यानंतर शौलाविषयी वाचा, नंतर शौल जो आहे शौलाविषयी नंतर वाचा, त्याच्यानंतर बरेचसेच राजे होऊन गेले आणि दावीद राजा असेल त्याच्याविषयी तुम्ही वाचा, शल्मोनाविषयी तुम्ही वाचा, बरेचसेच राजे नंतर होऊन गेले, मनश्य राजा असेल त्याच्याविषयी तुम्ही वाचा. या सगळ्या वेगवेगळ्या लोकांनी ज्या वेळेस देवाचं पावित्र्य प्रगट केलं नाही त्यावेळेस त्यांना प्रत्येकाला देवानं उघड शिक्षा दिली, उघड शिक्षा दिली, उघड लोकांसमोर शिक्षा दिली. आणि लोकांसमोर दाखवलं, जसं दावीदाला परमेश्वर म्हणाला, तू गुप्तपणे पातक केलेस, तुला उघड शिक्षा मिळेल. माहिती तुम्हाला, उघड शिक्षा दिली. शमशोनाने गुप्तपणे केलं होतं पण उघड शिक्षा मिळाली त्याला. लक्षात घ्या, मोशे आणि आरोनाला देवाने दिलेली आज्ञा कुणालाच माहित नव्हती, फक्त त्या दोघांना माहिती होती, पण उघड शिक्षा मिळाली. हे दोघं जण कनान देशात जाणार नाही. बऱ्याचशाच लोकांना शौल आणि पातक केलेलं कुणालाही माहित नव्हतं, पण देवाने त्याला काय दिली? उघड शिक्षा दिली. तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या कठीणपणाच्या गोष्टी कुणाला समजत नाहीत, पण लक्षात घ्या, जर पावित्र्य प्रगट केलं नाही तर परमेश्वर जसा आशीर्वाद उघडपणे देतो तसं शिक्षा पण उघड देतो, पण विश्वास नाही. लक्षात घ्या, जसं तुम्हाला वाटतं की माझा आशीर्वाद सगळ्यांना दिसला पाहिजे, तसं तुम्हाला दिलेली शिक्षा तो सर्वांना दिसेल, लोकांना दिसेल, लोकांना प्रगट होईल की अरे हे असं काम चाललंय. कारण का? हे देवाने दिलेला फटका आहे, देवाने दिलेलं शासन आहे. आणि हे जर शासन दूर व्हावंच वाटत असेल तर पावित्र्य प्रगट झालं
कारण पावित्र्य प्रगट होत नाही तोपर्यंत देव पवित्र आहे ही गोष्ट तुमच्या जीवनात खऱ्या अर्थात तुम्ही मान्य केली नाही. कारण देव केवळ पवित्र स्वतःसाठी नाही, तो तुमच्यासाठी पण आहे. लक्षात घ्या, देव केवळ पवित्र आहे म्हणण्यासाठीच केवळ नाहीये, तर तो पवित्रपणा प्रगट करण्यासाठी सुद्धा आहे. लक्षात घ्या, कारण तो पवित्र तुमच्यामध्ये आहे आणि जो तो तुमच्यामध्ये आहे तर तुमच्यामधून काम करू इच्छितो. तुमच्या प्रत्येक बोलण्यातून कृतीतून तो स्वतःला प्रगट करू इच्छितो आणि म्हणू इच्छितो की मी पवित्र आहे, लोकांसमोर प्रगट झालं पाहिजे, लोकांना समजलं पाहिजे की मी पवित्र आहे. कारण बायबल पुन्हा एकदा मी तुम्हाला एक वचन वाचून दाखवतो, त्यानंतर पुढच्या भागात आपण जाऊया. पहिले राजाचं पुस्तक याचा 13वा अध्याय 21वा वचन. राजेमध्ये आहात ना तुम्ही? पहिले राजा 13:21. हा. यहुदाहून आलेल्या देवाच्या माणसाने त्याने मोठ्याने सांगितले, परमेश्वर असे म्हणतो, परमेश्वराच्या तोंडचे वचन तू अवमानले आणि तुझा देव परमेश्वर याने तुला आज्ञा केली ती तू पाळली नाही. तू परत आलास आणि ज्या ठिकाणी अन्न पाणी सेवू नको असे तुला सांगितले होते तेथे तू अन्न पाणी सेविले, यास्तव तुझे प्रेम तुझ्या वाडवडिलांच्या पडद्यात जाणार नाही. हालेलुया. माझ्याकडे लक्ष द्या, काय सांगतं बायबल या ठिकाणी? एक सेवक आहे, देवाचा सेवक आहे, जो पहिले राजा 13व्या अध्यायामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल, जो एक भविष्यवाणी करण्यासाठी गेला होता यरोबामाकडे आणि यरोबामाकडे भविष्यवाणी जाऊन करतो आणि भविष्यवाणी केल्यानंतर तो परत जातो. देवाने त्याला सांगितलं होतं या देशामध्ये राहायचं नाही, या ठिकाणचं अन्नपाणी सेवन करायचं नाही, पण एका माणसाचे गळ घातल्यामुळे तो परत येतो, अन्नपाणी सेवन करतो. वाटेत जाताना सिंह त्याला फाडून टाकतो, तो त्याला केवळ मारतो, फाडून टाकत नाही. पुन्हा देवाने त्याला सांगितलं जर तू असं केलं तर तुझं शरीर तुझ्या वाडवडिलांच्या थडग्यात जाणार नाही किंवा तू जगणार नाही. आणि देवानं तसं घडवून आणलं, कारण जे देव बोलला होता ते त्यानं अवमानलं. आणि म्हणून लक्षात घ्या, ज्यावेळेस पण तुम्ही देवाची आज्ञा पाळता किंवा पाळत नाही त्यावेळेस देवाचं पावित्र्य प्रगट न करणं आणि करणं हे तुमच्या हातामध्ये. कारण आज्ञा पाळून आपण देवाचं पावित्र्य प्रगट करत असतो. ज्यावेळेस पण आपण देवाचं वचन मान्य करतो आणि देवाच्या वचनानुसार करू लागतो त्यावेळेस आपण खऱ्या अर्थानं देवाचं पावित्र्य लोकांसमोर प्रगट करत असतो की देव असा आहे, देव असं काम करतो आणि आज्ञा पाळल्याने हे आशीर्वाद मिळतात. पण बरीच लोक अंतःकरण कठीण करतात, आपले अंतःकरण कठीण करतात, इतकं कठीण करतात की त्यांच्या कठीणपणामुळं देवाचं गौरव लोकांसमोर प्रगट करू इच्छित नाही किंवा तो करत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला या गोष्टी वाचायला मिळतात. इब्री लोकास पत्र याचा 12वा अध्याय 14वं वचन वाचा. आज लोक काय करत आहेत त्या गोष्टी या ठिकाणी वाचायला मिळतात. 14व्या वचनापासून पुढे मी वाचतो. सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा व ज्या वाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करा. देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये, ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील. असे कोणतेही कडूपणाचे मूळ अंकुरित होऊन उपद्रव देणारे होऊ नये, कोणी जारकर्मी होऊ नये किंवा ज्याने एका जेवणासाठी आपले ज्येष्ठपण विकले त्या यसावासारखे कोणी ऐहिक बुद्धीचे होऊ नये. म्हणून याकडे लक्ष द्या. तुम्हाला माहित आहे की त्यानंतर तो वारशाने आशीर्वाद मिळवण्याची इच्छा करीत असताही त्याचा नकार झाला. त्याने जरी अश्रू ढाळून फार प्रयत्न केला तरी पश्चातापाची संधी त्याला मिळाली नाही. कुणाला मिळाली संधी? यसावाला संधी मिळाली. यसाव कोण होता माहिती आहे? इसहाकाचा मुलगा होता. अभिवचनाच्या संततीमधून आलेला होता. अभिवचनाची संतती होती. असं नाही की केवळ याकोबालाच अभिवचन होतं, यसावाला सुद्धा अभिवचन होतं. पण अभिवचन डावलण्याचं काम कोण केलं होतं? यसावाने केलं होतं. ज्येष्ठत्वाचा हक्क विकला. नंतर बऱ्याचशाच गोष्टी अशा झाल्या. त्याला असं सतत वाटत होतं की याचा का उपयोग नाही. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस देव ज्या वेळेस पण आशीर्वाद देऊ इच्छितो त्यावेळेस मनुष्य त्याच्या कठीणपणामुळं या गोष्टीकडे काय करतो बरं, दुर्लक्ष करतो आणि बऱ्याचशाच गोष्टीला तो मुकत असतो. जसा यसाव मुकला, कारण यसाव तात्कालीन वेळेसाठी आशीर्वादित होता, पण कायमसाठी ज्याला आपण पिढ्यानपिढ्यांचा आशीर्वाद म्हणतो, जो अभिवचनाचा आशीर्वाद आहे, तो मात्र यसावाला मिळाला नाही. त्याच्या लाईफमध्ये, त्याच्या जीवनामध्ये याकोबापेक्षा आर्थिक दृष्टिकोनातून यसाव खूप आशीर्वादित होता. माहिती तुम्हाला, यसावाकडे खूप संपत्ती होती जी याकोबाकडे नव्हती. लक्षात घ्या, याकोबाकडे संपत्ती नव्हती, पण नंतर जो अभिवचनाचा आशीर्वाद आहे तो केवळ याकोबाच्या पिढीवरतीच होता. यसावाच्या पिढीवर झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. का मिळत नाही? कारण जो खरा आशीर्वाद आहे तो मात्र जो देवाचं पावित्र्य प्रगट करून मिळतो तो त्यामुळेच मिळत असतो. आणि म्हणून बायबल त्या ठिकाणी आपल्याला सांगतं की पावित्र्यकरण मिळवण्याचा प्रयत्न करा. पावित्र्य
प्रगट करण्याचा प्रयत्न करा. कारण ऐहिक बुद्धीचे होत आहेत या सारखी बरेच जण या काळात. आणि ऐहिक बुद्धीमुळे होते काय की पावित्र्य आपण प्रगट करू शकत नाही. देव पवित्र आहे म्हणून तुम्ही सुद्धा काय व्हा, सगळ्यात शेवटी पवित्र व्हा. पेत्राचं पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि 15 आणि 16 वचन. पेत्राचं पहिले पेत्र 1:15-16. तर तुम्हाला पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्ही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. कारण असा शास्त्र लेख आहे की तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. हालेलुया. तुम्ही काय असा पवित्र असा. बाजूला सांगा तू पवित्र आहेस. कारण पवित्र असल्याशिवाय आपण त्याचं पावित्र्य प्रगट करू शकत नाही. अपवित्र माणूस देवाचं पावित्र्य प्रगट करू शकतो निश्चित अर्थाने नाही. आणि म्हणून आपण काय असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे, पवित्र असलं पाहिजे. कारण पवित्रतेची व्याख्या आताच्या जगामध्ये काय झालेली आहे बरं, बदलली. पवित्रतेची व्याख्या बदलली. पवित्रतेची एक व्याख्या करून ठेवली लोकांनी की लोकांसमोर मी काय आहे, लोकांसमोर मी पवित्र आहे आणि मी माझ्या व्यक्तिगत लाईफ मध्ये अपवित्र आहे. व्यक्तिगत लाईफ आणि लोकांसमोरची लाईफ या दोन्हीमध्ये देव डिफरन्स करत नाही, फरक करत नाही. कारण सोशल मीडियावर काय दाखवलं जातं आजकाल, फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ. किती मिनिटाचा? 2 मिनिटाचा, 20 सेकंदाचा, 30 सेकंदाचा. किती सेकंदाचा? 20 सेकंद. आणि सगळं गुडी गुडी फील असतं ना. त्याच्यावर तुम्ही एकदम एक छोटासा व्हिडिओ बघता की जो शॉर्ट व्हिडिओ ज्याला म्हणतो ना, शॉर्ट व्हिडिओ, त्याच्यामध्ये तुम्ही माझा पती पत्नी खूप सुंदर आनंदाने अगदी छान ड्रेस घातलेला आहे आणि खूप सुंदर दिसतंय. त्याच्या पाठीमागे नंतर किती तास आहे? 23 तास 58 मिनिटं आहे की ज्याच्यामध्ये भांडण आहे, वादविवाद आहे, अपवित्रपणा आहे, अशा बऱ्याचशाच गोष्टी आहेत. कारण बरेच लोक आज सोशल मीडियावरच्या लाईफला खरी लाईफ समजून जगत आहेत किंवा त्यांना असं वाटतं की लोकांसमोर मी मुखवटा धारण केला पवित्रतेचा की ठीक आहे मग मी पवित्र ऐकू. पण लक्षात घ्या, तुम्ही जसं लोकांना दिसता तसं आतमध्ये आहात का, यालाच पवित्रता म्हणतात बरं. हालेलुया. लोकांना तुम्ही पवित्र दिसता, लोकांना तुम्ही शुद्ध दिसता, लोकांना तुम्ही खूप नम्र दिसताय, लोकांना तुम्ही अजिबात भांडखोर दिसत नाही आणि खूप तुम्ही शांततेने बोलणारे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अशा चांगली तोंडातून तुमच्या फुलं पडतात असं लोकांना वाटतंय. पण स्वतः मात्र आतमध्ये कपट भरलेलं आहे, टीका भरलेला आहे. समोरच्या माणसाला तुम्ही नमस्कार करताय पण माझ्यासमोर कशाला आलं पण असतो, आज दिवस वाईट जाणार आहे असं तुम्ही म्हणता. तुम्ही पवित्र आहात मग नाही. हालेलुया. तुम्ही या ठिकाणी येताय आणि म्हणताय हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रभू मला आशीर्वाद मिळू दे, आणि बाजूवाल्याच्या माणसाच्या विषयी तुमच्या मनामध्ये खूप राग आहे. हा मनुष्य ना माझ्यापेक्षा कशी प्रगती करतोय माहित नाही, मी याच्या अगोदर आलेल्या विश्वासामध्ये पण माझ्या नंतर विश्वासात येऊन बघा कसं काय उंच गेला आणि मी मात्र अजून तसाच बसलोय असं एकदम रागाने. आणि नंतर मग हालेलुया समजते. बरेच लोक असं करतात. पवित्र आहे हे जीवन, पवित्र आहे याला पवित्रपणा म्हणत नाही, याला ढोंग म्हणतात. हे पवित्रतेच ढोंग आहे. याची ही व्याख्या आहे आज लोकांची पवित्रतेची की लोकांना मी काय दिसलं पाहिजे, पवित्र. बाळकाला मी समोर दिसलं पाहिजे. पास्टर मी आहे बरं, मी हात उंच केला होता, सगळ्यात उंच हात माझाच होता म्हणून तुम्ही मला पवित्र समजा. मी तुम्हाला पवित्र समजू नाही समजू काय फरक नाही पडत, काय फरक नाही पडत, खरंच नाही फरक पडत. शेजारी तुमचा पवित्र तुम्हाला म्हणू नाही म्हणू काही फरक पडत नाही. तो तुम्हाला वाईट समजो, त्यासमोर तुम्ही चांगलं जगलं पाहिजे. पण कदाचित तुम्ही किती चांगले वागून तो तुम्हाला वाईट समजत असेल, पण तुम्ही देवाच्या नजरेत पवित्र आहात का? देवाच्या नजरेत पवित्र असाल. कारण आशीर्वाद देणारा कोण आहे? पैसा देणारा कोण आहे? देव आहे. सगळं काही प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी पुरवणारा कोण आहे? देवच आहे. शांती देणारा कोण आहे? तो आहे. मग बाजूला मला काही देतच नाही तर त्यासमोर उगीच नाटक करण्याचं काय गरज आहे? पण नाटक करतात माणसं, जगासमोर नाटक, पालकासमोर पण नाटक करतात आणि पालकाला पाठीमागं. पालकाचं हेच चुकतंय, हो बरोबर नाही. हे जे वाक्य नाही हे बरोबर, हे वाक्य माझ्या हृदयाला जोडलेलं आहे. म्हणूनच मला असं वाटतं की चर्च मध्ये जायची इच्छाच नाही राहिली. याला पवित्र जीवन म्हणतात, याला पवित्र म्हणतात. लक्षात घ्या, मी तुमच्याकडे खडे मारत नाही, दगड नाही मारत नाही. मी तुमच्याकडे दोरी टाकतो. दोरी कशासाठी? दोरी पकडाने वरती या. हे खडे नाहीये, ही दोरी आहे. पण बरेच लोक त्याला खडे समजतात. बरेच लोकांना वाटतं हे माझ्यासाठी आहे. नाही, हे तुझ्यासाठी आहे पण ती दोरी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला लोकांसमोर नाटक करण्याची गरज नाही, ही व्याख्या बदला.
पवित्रतेची व्याख्या जी आहे ती व्याख्या बदलून टाका. लोकांसमोर जी पवित्रता मी आहे ते आतमध्ये सुद्धा माझं काय जीवन पवित्रच आहे. मी ढोंगी नाही हे स्वतःला सांगा. स्वतःच्या हृदयावर हात ठेवा. मी ढोंगी असणार नाही म्हणून. मी ढोंगी पवित्र असणार नाही. जसा मी आत आहे तसंच बाहेर असणार. तुम्ही रागीट आहात का? हो ठीक आहे मी रागीट आहे बाबा. हो ठीक आहे मी बदलण्याचा प्रयत्न करत आहे. प्रेज द लॉर्ड. हो मी थोडंसं टीका करणार आहे. हो मी टीका करतो. मग मी बदलत आहे ना. हालेलुया. मी बदलण्याचा प्रयत्न करत आहे. बदला एक दिवस. हालेलुया. पण तुम्ही म्हणताय मी अजिबात करत नाही पण बाहेर कात्या कुठे 1 तासभर चालतो. ते तुमचं ढोंगी आहे. त्या ढोंगीपणातून नाही. जर तुम्ही असं करत राहिला तर तुम्ही त्याचं पावित्र्य कधीच प्रकट करू शकणार नाही. अविश्वासणारा कधी तर तुमच्या चर्चेत येऊन बसेल आणि म्हणेल की अरे अशी देवाची माणसं असतात इथं नाही गेलेलं बरं. कारण ह्या लोकांसमोर बसण्यापेक्षा माझी ती दारुडीच बरोबरली. एकमेकाला शिव्या देतात आणि फुकट दारू पाजतात ना. हे पाजणार तर काहीच नाही आणि फुकटच ऐकवणार आहेत आपल्याला. आणि वर म्हणणारा दारू सोडा हे सोडा ते सोडा ते सोडा बरंच काय सोडून असं करायचं तर काय उपयोग. तुमच्या जीवनाकडे पहा. स्वतःच्या भविष्याकडे पहा. कारण लक्षात घ्या जो कोणी पावित्र्य प्रकट करणार नाही देव त्याला उघड शिक्षा देईल. उघड शिक्षा. कारण बायबल स्पष्ट सांगतं पवित्र असल्याशिवाय तुम्ही पावित्र्य प्रकट करू शकत नाही. पवित्र असलं पाहिजे. आणि कुठून असलं पाहिजे? अंतःकरणातून पवित्र असलं पाहिजे. कुठून पवित्र असलं पाहिजे? अंतःकरणातून. अंतःकरणातून पवित्र जोपर्यंत असत नाही. कृती केवळ पवित्र असू चालत नाही. शब्द केवळ पवित्र असू चालत नाही. तर अंतःकरण पवित्र असलं पाहिजे. पवित्रतेची व्याख्या बदला. लक्षात घ्या पवित्रतेची व्याख्या जर बदलली तर काय होईल? खूप डेंजर या जगामध्ये वातावरण चाललेलं आहे. खूप डेंजर चाललेलं आहे. आणि व्हॉट्सअपवरच्या सगळ्या गोष्टी पाहतात लोक आणि असं म्हणतात की व्हॉट्सअपवर कधीच अशा प्रकारच्या गोष्टी करत नाही. आणि चुकीचं बरंच असं करत नाही. बऱ्याच लोकांनी मंडळ्या आणि लोकांच्या मध्ये डिस्टर्बन्स आणलेलं आहे त्यांच्या अपवित्र कामांच्या मध्ये. माहिती तुम्हाला मंडळांच्या मध्ये काही बरेच देवाचे सेवक ना विश्वासणाऱ्यांच्या अपवित्रपणामुळे आज जेलमध्ये आहे. हे असण्याचं कारण काय माहिती आहे? कारण त्यांचं अपवित्र काम त्याची शिक्षा जी आहे देवाच्या सेवकांना सुद्धा होत आहे. का होत आहे? कारण त्यांचं अपवित्र गोष्ट आहे. त्यांना असं वाटत राहतं की मी करतो ते बरोबर आहे. मी करतो ते बरोबर आहे. एक दिवस फसगत होते. मिनिस्ट्रीला खूप मोठी घातक गोष्ट आहे बरी सगळ्या. पण या गोष्टीच्या पाठीमागं आपण समजलं पाहिजे की सैतान विश्वासणाऱ्यांच्याकडून हे करवून घेत आहे अपवित्र काम. आणि त्यांना सतत वाटत आहे की तुझ्यामध्ये तर आत्मा आहे. तुझ्यामध्ये तर देवाचं वचन आहे. तू रोज तर बायबल वाचतोस. मग थोडीशी टीका केली म्हणून काय बिघडलं? थोडंसं मित्रांच्या मध्ये गप्पा टप्प्या केल्या म्हणून काय बिघडलं? आणि थोडंसं केवळ पार्टीला जाऊन बसला म्हणून काय बिघडलं? आणि कोण तुला पाहत आहे? कोणीच तुला पाहत नाही. व्हॉट्सअपवर इकडे तिकडे चुकीचे मेसेज पाठवलं म्हणून काय बिघडलं? थोडंसं कोणी नाही पाहत आहे. हे सगळं कदाचित कोणी पाहत पण नसेल. कुणाला माहित पण नसेल. पण देवाला हे सगळं दिसते बरं. देव तुमच्या बाजूला बसून बघत आहे. तुम्ही मोबाईल मध्ये काय बघत निश्चित अर्थाने बघतो. का नाही बघत? कारण तुम्ही जर म्हणताय पवित्र आत्मा माझ्यात आहे तर बघत नाही का तो आत्मा? नाही बघत. निश्चित बघणार आहे तो. पण बऱ्याच लोकांनी व्याख्या बदलली. मी लोकांसमोर पवित्र. ही व्याख्या चेंज झाली पाहिजे. जोपर्यंत ही व्याख्या चेंज होत नाही तोपर्यंत तुम्ही खऱ्या अर्थाने पवित्र होत नाही. हालेलुया. 2 कोरिंथी 7:1 वाचा. वचन वाचा. 7:1. 2 कोरिंथी 7:1. एक वचन. तेव्हा प्रियजनो आपणास ही अधिवचने मिळाली आहे म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू. देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणूया. बाजूला सांगा देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू. पावित्र्याला पूर्णता आणली पाहिजे. जर ही आणली गेली नाही तर निश्चित अर्थाने तुम्ही चुकीच्या मार्गावरती आहात. लक्षात घ्या अपवित्र करणाऱ्या कोणत्याही गोष्टीपासून लांब राहा. अपवित्र करणाऱ्या बाजूला सांगा अपवित्र करणाऱ्या कोणत्याही गोष्टीपासून लांब राहा. काय काय अपवित्र करतं माहिती तुम्हाला? अपवित्र काय काय करतं? मोबाईल अपवित्र करतो का? हो. टीव्ही अपवित्र करते. अपवित्र गोष्टी आहेत टीव्ही मध्ये आहेत. इंटरनेटमध्ये कोणते इंटरनेटवरती जे माणूस सर्च करतो त्या गोष्टीमध्ये अपवित्रता आहे का? हो आहे. अजून इंस्टाग्राम मध्ये अपवित्रता आहे का? आहे. फेसबुकवर अपवित्रता आहे का? व्हॉट्सअपवर अपवित्रता आहे का? या सगळ्यापासून लांब राहा. हालेलुया. कामापुरतं वापरत असाल तुम्ही चांगली गोष्ट आहे. पण लक्षात घ्या त्याच्यामध्ये बुडून जाऊ नये इतके की तुम्हाला तुमच्यामध्ये अपवित्रता कधी घुसली हे तुम्हालाच कळणार नाही.
अपवित्रता वारंवार, देव पवित्र आहे, देव तुम्हाला खेचत आहे, पवित्र आत्मा तुम्हाला खेचत आहे तुमच्याकडे आणि म्हणत आहे की हे माझ्याकडे माझ्याकडे. आणि तुम्ही मात्र व्हॉट्सअप मध्ये गुंतलाय, तुम्ही मात्र वेगवेगळ्या प्रकारच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि वेगवेगळ्या प्रकारचे जो सोशल मीडिया आहे, युट्यूबवर वेगवेगळ्या प्रकारचे शॉर्ट व्हिडिओज आणि अशा सगळ्या गोष्टीमध्ये गुंतलाय. आणि तुम्ही म्हणताय मी पवित्र असलं पाहिजे, मी शुद्धतेची कामं करणार आणि माझ्या मनात अपवित्रता शिरणार नाही. असं होईल? असं नाही होत. तुम्ही अपवित्र गोष्टी पाहत राहाल आणि पवित्रता शिरेल, असं होणार नाही. पवित्र होण्यासाठी पवित्र गोष्टी पाहाव्या लागतील. हालेलुया. पवित्र होण्यासाठी पवित्रतेचं काम पाहावं लागेल. पवित्रता कशी येईल याचा प्रयत्न करावा लागेल. पवित्र अपवित्र करणारी कोणतीही गोष्ट बायबल सांगतं डोळ्यासमोर आणू नको. हालेलुया. म्हणजे सोशल मीडियाचा मर्यादित वापर करायला चालू करा. हालेलुया. वापर करत आहात तुम्ही, मर्यादित वापर करा, कामासाठी वापर करा. कारण बायबल स्पष्टपणे सांगतं, पहिले करंती 5वा अध्याय 9 ते 11 वचन. मी 3 गोष्टी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही जातकर्म्यांची संगत धरू नये असे मी आपल्या पत्रात तुम्हाला लिहिले होते. कुणाची संगत धरू नये? जातकर्म्यांची संगत धरू नये. तथापि या जगाचे जातकर्मी, लोभी, वित्तहरण करणारे, मूर्तीपूजक यांची संगत मुळीच धरू नये असे माझे म्हणणे नाही. कारण तसे कराल तर तुम्हाला जगातून निघून जावे लागेल. म्हणून मी तुम्हाला जे लिहिले होते त्याचा अर्थ असा आहे की बंधू म्हटलेला असा कोणी जर जातकर्मी, लोभी, मूर्तीपूजक, चहाड, मद्यपी किंवा वित्तहरण करणारा असला तर त्याची संगत धरू नये, त्याच्या पंक्तीसही बसू नये. कारण जे बाहेर आहे त्याचा न्याय करणे माझ्याकडे कोठे आहे? जे आत आहे त्याचा न्याय तुम्ही करीत नाही का? जे बाहेर आहे त्यांचा न्याय देव करीत नाही काय? त्या दुष्टाला आपल्यामधून घालून नाही. प्रेज द लॉर्ड. पहिली गोष्ट, सोशल मीडिया अपवित्र करते, त्याच्यापासून दूर राहा. आणि वेगवेगळ्या प्रकारचे टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडिया कोणतीही गोष्ट असेल अपवित्र करते, त्याच्यापासून दूर राहा. दुसरी गोष्ट म्हणजे असा विश्वासणारा जो तुम्हाला अपवित्र गोष्टी सांगतो, अपवित्र गोष्टी करायला भाग पाडतो, अपवित्र गोष्टीसाठी प्रवृत्त करतो, देवाच्या वचनापासून लांब नेतो, बायबल वाचण्यापासून लांब नेतो आणि पवित्र माणसापासून लांब नेतो आणि प्रार्थना करण्यापासून थांबवतो. अशा प्रत्येक विश्वासणाऱ्याला लांडग्याच्या वेशानं म्हणजे मेंढराच्या वेशानं आलेला लांडगा ओळखा. जर असं करणार नाही तर तुम्ही त्या अपवित्र माणसामध्ये गुंतलेले राहाल. लक्षात घ्या. कारण असे बरेच, मी देवाचा सेवक या नात्यानं विश्वासणारे म्हणून तुम्हाला तुमचा न्याय करण्यासाठी या गोष्टी. कारण बायबल सांगतं की जसं पौल म्हणाला की बाहेरच्या लोकांचा न्याय करणं माझ्या हातात नाही, पण तुम्हाला सांगणं मात्र माझ्या हातात. लक्षात घ्या, माझ्या हातात आहे ते. आणि मी तुम्हाला सांगत आहे की असा कोणताही विश्वासणारा, मी अविश्वासणाऱ्याविषयी सांगत नाही, अविश्वासणारा पण आहे, पण विश्वासणारा असा कोणताही तुम्हाला जर भेटत असेल आणि तो म्हणत असेल की असं आहे, ते तसं आहे, ते तसं आहे, तसं आहे, आणि तुम्ही 1 तास समजा चर्चा केली, किती तास? 1 तास. आणि 1 तासाच्या चर्चेत केवळ तो 5 मिनिट देवाच्या वचनाविषयी बोलला, जे चांगलं होतं, जे अतिशय चांगलं होतं, पण बाकीचे 55 मिनिट तुमचं डोकं खराब करणाऱ्या सगळ्या गोष्टी होत्या. तो तुमचा खरा शत्रू आहे, अपवित्रतेकडे नेणारा माणूस आहे. अपवित्रतेकडे, आणि अपवित्रतेकडे नेणारा प्रत्येक असा माणूस त्याला बरोबर गोल करा, वर्तुळ करा त्याला आजपासून, आणि त्याला म्हणा की हा माझ्या जीवनातला कट करा. कारण बायबल सांगतं या दुष्टाला घालवून द्या. काय करा? घालवून द्या. लाईफ मधून काय करा? लाईफ मधून घालवून द्या. लाईफ मधून, आपल्या लाईफ मधून डिलीट मारा त्याला. जर डिलीट मारणार नाही तुम्ही त्याला, तर तुम्ही अपवित्र कामाचे कधी भागीदारी व्हाल. आणि कधी असं म्हणाल की जसं दलिलाच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपला शमशोर आणि त्याला कळालंच नाही की त्याचे केस कधी काढले. त्याचा अभिषेक गेला, माहितीये त्याला, त्याचा अभिषेक गेला. दलिला त्याच्यासोबत गोष्ट वाईट बोलत होती, त्याची निंदा करत होती नाही, त्याच्या डोक्यावर हात फिरवत होती, उलट त्याला झोप लागण्यासाठी मदत करत होती, उलट त्याला खायला घालत होती चांगलं, उलट त्याला घरामध्ये चांगला अंथरून बिछाना टाकून देत होती, खूप त्याची चांगली सोय होती तिथं. पण अभिषेक गमावला त्याला तिथं झोप, खाऊन पिऊन चांगलं मांडीत झोपून अभिषेक गमावला. बरेच विश्वासणारे बरेच असे, तो म्हणतो अहो मला चहा पाचतो नव्हतो, चहा त्याचा विष आहे, त्याचा चहा विष आहे. जेवण खायला घालतो ते जेवण विष आहे. जिथं अपवित्रता येते तुमच्या जीवनामध्ये ते विष आहे. लक्षात घ्या. कारण बरेच अपवित्र माणसं आजूबाजूला विश्वासणारे बरेच विश्वासणारे जे आहेत ना, बरेच आहेत, अपवित्र आहेत. ते सगळे अपवित्र आहेत. त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा बँड वाजलेला आहे. त्यांच्या जीवनात व्यक्तिगत लाईफ मला माहिती आहे बँड वाजलेला असतो. त्यांच्या जीवनामध्ये काही नसतं, पोकळ सगळ्या गोष्टी असतात, प्रार्थना नसते, शून्य झालं असतं सगळं. आणि दुसऱ्याच डोकं खराब करतो. कारण जो 1 तास टीका करतो तो प्रार्थना नाही करू शकत.
नाही करू शकत. लक्षात घ्या. तो बायबल वाचत असेल असं तुम्हाला वाटतं? अहो नाही. तुम्हाला ज्याने 1 तास लेक्चर दिले त्यानं जर देवाला हे सगळं सांगितलं असती ना तक्रार, तर देवानं त्याचं पालन कधीच केलं असतं, कधीच त्याचं जीवन बदललं. पण तो तुम्हाला तक्रार सांगत बसला. याचा अर्थ काय? याचा अर्थ तो अपवित्र माणूस आहे आणि त्याला तुम्ही डिलेट मारलं आहे. आणि जो डिलेट मारणार नाही त्याचं प्रतिफल त्याला मिळणार. अभिषेक गमवा. तुमच्या जीवनातली पवित्रता. देव जो पवित्र आहे तो बाजूला उभा राहील म्हणेल की तू अपवित्र गोष्टीची संगत धरलीस, मला बाजूला जाऊ दे. कारण तू जोपर्यंत पवित्रतेचं शुद्धीकरण करून घेत नाहीस तोपर्यंत मी तुझ्याजवळ येणार नाही. आणि लक्षात घ्या, देव तुझ्याजवळ येणार नाही. मग तुम्ही लाख प्रार्थना करा. बऱ्याचच लोकांना मी ओळखतो जे केवळ कुसंगतीने बिघडले. ते माणसं वाईट नव्हते, ती माणसं खूप चांगली होती. त्यांच्या जीवनामध्ये ते प्रार्थना करणारे होते का? खूप प्रार्थना करत होते. खूप बायबल वाचत होते का? खूप चांगलं काम करत होते. पण कुसंगत त्यांना अशी मिळाली की त्यांना असं वाटलं की हा विश्वासणारा माझ्या हिताच बोलतोय. आणि हिताचं बोलता बोलता त्यांची 10 वर्ष वाया गेली. किती वर्ष? 10 वर्ष. कारण कसं असतं माहितीये का की ह्या गोष्टीचा रिझल्ट ना लगेच दिसत नाही. लगेच दिसतो का? शमशोन एका दिवसात लगेच पापी झाला? नाही 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 नाही. खूप महिन्यापासून तो जात होता. वारंवार तो जात होता. वारंवार पॅलेस्टाईनच्या देशामध्ये जात होता. वारंवार. एकदा त्यांनी आडसर मोडून आणले, एकदा तिथून तो पळून आला, एकदा शिपाई आले आणि 3 वेळेस. किती वेळेस? 3 वेळेस दलीला तो खोटं बोलतो. हे लगेच झालेलं नाही. लगेच झालेलं नाही. लगेच रिझल्ट मिळत नाही. त्यालाच वाटतं मी 1 दिवस बसलो म्हणून लगेच काय होतं? एक थोडा दिवस असं म्हणता 1 महिना कधी जातो, 2 महिने कधी जातात आणि मी बिघडल्यावर कळतो अरे ह्या तर 2 महिन्यामध्ये माझं प्रार्थनाच नाही झाली व्यवस्थित. या माणसाला ही व्यक्ती अशी आहे की ज्याच्यामुळे माझं सगळं बिघडलं. मला आता परत फिरलं पाहिजे. त्या दुष्टाला घालवून द्या. कोण दुष्ट? शोधा. वर्तुळ करता बाहेर का? डिलेट मारा लगेच. त्याला म्हणा की जा आजपासून माझ्या जीवनातून तुम्ही. त्याला सांगण्याची गरज नाही. तुम्ही ते तुमच्या मनामध्ये निर्णय घेण्याची गरज आहे. त्याला नका सांगून जाऊन सांगा की बाबा नाही तुझ्यामुळे माझी वाट लागली. त्याला सांगायची गरज नाही. त्याला क्षमा करा की त्यानं काय केलेलं आहे. त्याच्या बाबतीत त्याला क्षमा करा आणि म्हणा प्रभूजी मी त्याला क्षमा करतो. आजपासून मी याला भेटणार नाही, बोलणार नाही, फोन उचलणार नाही, मी रिसीव्ह करणार नाही, व्हॉट्सअपवर ब्लॉक आजपासून. जर असं केलं नाही तर लक्षात घ्या पुढे काळ खूप वाईट असेल. त्याच्यासाठी सुद्धा त्या माणसासाठी तो खड्ड्यात चाललाय पण तुम्हाला पण घेऊन जाईल. आणि तिसरी गोष्ट सर्वात महत्वाची म्हणजे काय? असा कोणताही मित्र, असा कोणताही नातेवाईक जो अपवित्र गोष्टीकडे नेत असेल त्याला सुद्धा तुमच्यातून बाजूला करा. त्याची जी संगत आहे म्हणजे त्याची विटाळलेली वस्त्र जी आहेत ती अशुद्ध माना. फक्त त्याच्या आत्म्यावर, त्याच्या जीवनावरती प्रीती करा. फक्त त्याची वस्त्रांचा मात्र नेहमी तुम्हाला द्वेष करता आला पाहिजे. वाचा माझ्या बरोबर वचन. 2 तिमोथेचा 2 अध्याय 22 वचन. शेवटचं वचन आहे. 2 वचन वाचा आणि मग बंद करूया. 2 तिमोथेस 2:22. तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणाऱ्यांबरोबर नीतिमत्व, विश्वास, प्रीती, शांती यांच्या पाठीस लाग. मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या बंदी वादविवादापासून दूर राहा, कारण त्याच्यापासून भांडणे उत्पन्न होतात हे तुला ठाऊक आहे. काय सांगितलेलं आहे त्या ठिकाणी? शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणाऱ्यांच्या बरोबर काय कर. त्या ठिकाणी लिहिलंय. अजून पुन्हा एकदा वाचा शुद्ध मनाचं ते. तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणाऱ्यांबरोबर नीतिमत्व, विश्वास, प्रीती, शांती यांच्या पाठीस लाग. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शुद्ध मनाने जो प्रभूचा धावा करणारी माणसं आहेत अशा माणसाला शोधा बरं. असा माणूस सापडतोय का? हो, निश्चित सापडेल तुम्हाला. जर शोधला तर सापडेल. तो कदाचित तुमच्या हिताच्या गोष्टी सांगत असेल पण तो तुम्हाला कडू शब्दात सांगेल. कदाचित सांगू शकतो. कारण शुद्ध मनाचा माणूस काय असतो? कठोर असतो. शुद्ध मनाचा माणूस काय असतो? मी तुम्हाला इथं खूप चांगल्या अगदी शुद्ध म्हणजे ज्याला आपण ऐकायला गोड गोष्टी म्हणून ती सांगू शकतो का? मी 1 तास तुम्हाला कठोर भाषण दिले, 2 तास मी तुम्हाला गोड गोष्टी सांगू शकतो. 2 तास सांगता येतील मला. सांगायला अवघड नाहीये, जास्त सोपं आहे. ज्याला कठोर शब्दाचा संदेश तयार करता येईल त्याला गोड शब्दाचा पण तयार करता येईल. ते सांगणं सोपं आहे. पण ते सांगण्याबरोबर लक्षात घ्या ते काडी मात्र तुमच्या जीवनामध्ये उपयोगाचं नाही. आणि जर मी तुम्हाला हे सांगत आहे तर निश्चित अर्थाने तो तुमच्या उपयोगाच्या गोष्टी सांगत आहे. कारण बऱ्याच वेळेस मनुष्याला काय वाटतं माहितीये? हे माझ्या मनासारखं बोलत नाही म्हणून तो काय आहे बरं माझ्यासाठी वाईट आहे. एक राजा होता आणि तो मिखाया संदेश त्याला बोलवण्यापूर्वी काय म्हणतो माहितीये? अशा माणसाला बोलव की जो आपल्या चांगल्या गोष्टीचा आपल्याला भविष्य सांगेल.
यहोशापाट राजा होता, यहोशापाट त्या ठिकाणी मला नाही, अशा माणसाला नको. ज्याला देवाची वाणी खरी ऐकायला मिळते त्याला बोलव. हालेलुया. कोणाला बोलव? ज्याला देवाची वाणी खरी ऐकायला मिळते, ज्याला देव खरोखर बोलल्याला कळतं त्याला बोलव. आणि मिखायाला बोलवलं गेलं आणि मिखाया आला आणि मिखाया काय म्हणाला, हे राजा तू परत राज्यामध्ये येणार नाहीस. आणि यहोशापाटाने मान्य केलं बरं नशब्द, मान्य केलं नशब्द. बरीच लोक हे कठोर शब्द ऐकू इच्छित नाही. त्याच्यापूर्वी मिखाया येण्यापूर्वी बरेचसे संदेश ते त्याच्यासमोर आले होते आणि कोणी जू आणला होता, कोणी लोखंडाचे आडसर आणले होते आणि ते मोडून दाखवते आणि ते म्हणत होते या आडसरासारखं हे जसं वाकत आहे तशा प्रकारे शत्रूला तू मारून येशील आणि शत्रू तुझ्यासमोर चित होणार आणि तू परत युद्ध जिंकून येणार आहेस. पण मिखाया आला म्हणाला हे सगळे जर खोटे आहेत आणि मी जे म्हणतोय तू राजा युद्ध जिंकायला चाललायस पण मरून येशील, तुझा मृत्यू होणार आहे त्या ठिकाणी. आणि मिखाया जसं म्हणला तसंच झालं. मिखायासारखे माणसं शोधा जे कठोर सांगतील आणि जे म्हणतील की युद्धाला जाऊ की नको, जाऊ नकोस तर जाऊन थांबून राहू. लक्षात घ्या, मिखायासारखी माणसं नाही शोधत लोक, त्यांना गोड गोड बोलणारे शोधतात. ते कोणीतरी गोड सांगणारा बोलवा ना, कोणीतरी. मग तो तुम्हाला चहा पाजेल, हे करेल ते करेल ते करेल. मग असा कोणी मित्र, असा कोणी विश्वासदारा की जो तुमच्या अहिताच्या गोष्टी तुमच्या मनामध्ये बाळगून आहे त्याच्या मनात आणि तो तुम्हाला वारंवार या गोष्टी सांगत आहे, तर तुमचा खरा तो शत्रू आहे. कारण जग हे अशा गोष्टींनी भरले. शांतीने शुद्ध भावाने देवाचा शोध करणाऱ्या माणसाचा शोध घ्या आणि अशाच माणसाच्या संगतीमध्ये राहा, अशाच माणसाची संगत धरा आणि अशाच माणसासोबत जास्त संपर्क करा. अशाच माणसांना मॅसेज पाठवा, अशाच माणसाकडून मॅसेज रिसीव्ह करा. जो माणूस अशा प्रकारे तुम्हाला जो शुद्ध भावाचा नाही, जो मॅसेज पाठवत नसतो त्याला ब्लॉक करा. आजपासून तो मित्र तुमचा मित्र नाहीये. आजपासून तो विश्वासणारा त्यासोबत त्याचं तारण घडवायचं आहे. तो तुझं तारण घडवेल नरकात जाण्यासाठी. त्याचं तारण नका घडवत बसू. अहो देवाला देव जे करू शकतो त्या गोष्टी तुमच्या हातात घेण्याचा प्रयत्न करू, कारण ते देवाला शक्य आहे त्याचं तारण घडवणं. काही कठोर माणसं असतात, काही कठोर अंत करण्याचे आणि ज्या गोष्टीचा मला माहिती आहे चांगल्या प्रकारे, मला खूप अनुभव आहे. कारण मी ह्या लढाईतून गेलेलो आहे. या लढाईतून गेलोय मी. ह्या लढाईतून जात असताना मला असं सतत वाढत राहतं आणि मी प्रभूला प्रश्न विचारला, प्रभूजी त्याचं तारण कधी होईल? प्रभू म्हणाला तू गप्प बस, त्याचं तारण माझं बघतो. मला असं वाटायचं की प्रभू तारण कसं होईल. मी बऱ्याच वेळेस वाद घालायचो पालखीबाई बरोबर, पण मला असं वाटायचं नाही असं कसं. पण परमेश्वर म्हणाला नाही, जे माझ्या हातात आहे ते तू नाही करू शकत. बरीच विश्वासणारे तसं करायचा प्रयत्न करतात, तसं करू नका. कारण देव पवित्र आहे आणि त्याचं पावित्र्य प्रकट करण्यासाठी तुम्हाला पवित्र राहिलं पाहिजे. आणि अपवित्र करणाऱ्या कोणत्याही गोष्टी तुमच्या आजूबाजूला भटकत असतील त्या सगळ्यांना ब्लॉक केलं पाहिजे. मग सोशल मीडिया असेल, मोबाईल असेल, टीव्ही असेल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टी असतील, वाईट मित्र असेल, एखादा विश्वासणारा असेल जो डोकं खराब करतो, या सगळ्यांना ब्लॉक केलं पाहिजे. कारण अपवित्र करणारी अशी कोणतीही गोष्ट तुम्हाला अपवित्रतेकडे वारंवार घेत राहील आणि एका दिवसात पतन होत नाही. सायलेंट किलर आहे सैतान. काय आहे? एकदम सायलेंटली काम करतो, एकदम तुम्हाला भणक सुद्धा लागत नाही इतकं सायलेंट काम करतो आणि इतकं सायलेंटली काम करतो की तुम्हाला कळत पण नाही की तुमचं कधी फसगत नाही. आणि त्या सायलेंट किलर पासून सावधान. प्रभू करो तुम्हाला मदत करो. एक शेवटचं वचन वाचा, 2 थेसलोनिके 3:14 आणि बंद करा. 2 थेसलोनिके 3:14 वाचा. या पत्रातील आमचे वचन जर कोणी मनात मानित नसेल तर तो मनुष्य लक्षात ठेवा आणि त्याला लाज वाटावी म्हणून त्याची संगत करू नका. प्रेज लॉर्ड. हे जे संदेश मी तुम्हाला सांगितलाय त्या सगळ्या गोष्टीविषयी सावध राहा. त्याला लाज वाटावी म्हणून त्याच्यापासून काय राहा, लांब राहा, बाजूला करा. असं बाजूला करण्याने काय होईल बरं? त्याला लाज वाटेल, त्याला कळेल की माझी मिस्टेक आहे, त्याला कळेल की माझ्या जीवनामध्ये अपवित्र गोष्टी. पवित्र होण्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. देव पवित्र आहे. देव काय आहे? पवित्र आहे. त्याचं पावित्र्य कोणाद्वारे प्रकट होणार आहे? माझ्याद्वारे प्रकट होणार. आपल्या हृदयावर हात ठेवा मला. त्याचं पावित्र्य माझ्याद्वारे प्रकट होणार. मी त्याचं पावित्र्य प्रकट करणार. आमेन. या डोळे बंद करू.